आवाज. धन्यवाद. थँक्यू कुणाल सर. जबरदस्त मॅच इथे सुरू होणार आहे. मॅच आपण बघतोय LK स्टार राजकोट गुजरात. पहिला चेंडू होता भूषण गोळेचा आणि एक आगीचा गोळा आता स्क्रीन वरती आदळलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार. माय हेवन युअर पर्सनल पॅराडाइज. पॉवरफुल स्ट्रोक. 6 धावा. काय सुरुवात मिळते. किरण पवारची पॉवर पहिल्याच बॉलवर पाहायला मिळाली. मागच्या सामन्याच्या पहिल्याच बॉलवर बाद झाल्यानंतर ती निराशा त्याच्या चेहऱ्यावर आणि त्यानंतर नवीन उमेद घेऊन आता किरण पवारचा ब्लास्ट पहिल्याच बॉलवर पाहायला मिळतोय. षटकार खेचतोय. 6 धावा. ही मोठी उसळी आहे. जर्मनीतला जेडो कारंजा सुद्धा एवढी झेप घेत नाही. दुसराही चेंडू लॉफ केला मात्र क्षेत्ररक्षक तिथे आणि दुसऱ्यांदा कमनशिबी ठरतोय किरण पवार. जेलबाद होईल. पहिला धक्का इथे. योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर स्टाफ टीम एक्सिलन्स विकेट आलेली आहे. किरण पवारचा खेळ संपलेला आहे आणि भूषण गोळे ज्याच्या विरोधात पहिल्याच बॉलवर षटकार खेचला होता आता लॉंग ऑफला झेल देऊन किरण पवारचा खेळ संपलाय. तोडीस तोड प्रत्युत्तर मिळते या महत्त्वपूर्ण डू ऑर डाय सामन्यामध्ये. धक्का पहिला बसतोय LK स्टार्स राजकोट. किरण पवार एक आशेचा किरण मात्र आज पुन्हा एकदा दुसऱ्या सामन्यामध्ये अयशस्वी ठरले. किरण पवार हा शेअर बाजारात खेळणारा खेळाडू आहे. तो उसळतोय आणि कोसळतोय. आपण वीरेंद्र सेहवागला बघतो. सध्याच्या घडीला आपण रोहित शर्माला बघतो. तितकेच आक्रमक फटके खेळतो आणि विकेट सुद्धा त्यामुळं जाण्याच्या शक्यता निर्माण होतात. मात्र स्टार्ट इलेक्ट्रिफाईंग असतं. वेगवान असते. विद्युल्ल त्याच्या वेगानं प्रतिस्पर्ध्यावरती तुटून पडतो आणि त्यामुळं आपसुकच काय होतं की मागे येणाऱ्या फलंदाजांवरचं प्रेशर कमी होतं आणि हा त्या ताकदीचा फलंदाज होता. किरण पवार बाद होईल. अमन बरोबर आता संघनायक उमर खान. पहिलं षटक सुरू आहे भूषण गोळेचं. धावफलकावर LK स्टार राजकोट गुजरात. 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. उजव्या इष्टीच्या बाहेर. इथे लेंथ चांगली होती. सातारा शहरातून आलेला हा गोलंदाज आहे भूषण गोळे. महाराष्ट्र रणजी संघाच्या अंतिम 30च्या स्क्वॉडमध्ये निवड झालेली होती मात्र अंतिम 15 मध्ये निवड होऊ शकलेली नाही. मात्र ISPL मध्ये त्यानं जबरदस्त परफॉर्म दिलेला आहे. आज या मैदानामध्ये आपण बघतोय साताऱ्याच्या सुपरस्टारला भूषण गोळेला. यस लॉफ केला चेंडूला. ड्राईव्ह आहे एक्स्ट्रा कव्हरला. सुंदर फटका तिथे. क्षेत्ररक्षक अडवतोय. एक धाव केवळ मिळणारे उमर खान साठी. खातं खोलेल उमर याबरोबरच आणि धावफलक पहिल्या षटकामध्ये पोहोचेल. 7 LK स्टार राजकोट गुजरात. भूषण गोळेचं पहिलं षटक संमिश्र ठरलंय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता मात्र त्यानंतरचं काय कमबॅक आहे हे महत्वाचं आहे. तुम्हाला षटकार जरूर लागू शकतात. कोणताही गोलंदाज त्यातून सुटलेला नाहीये मात्र षटकार आल्यानंतर तुम्ही कसे चेंडू टाकताय ते महत्वाचं आहे. याबरोबरच इथे मिड विकेटला एक धाव प्राप्त होईल. धावफलक 1 ने पुढे पोहोचेल. 8 धावा. एक धावा देखील महत्वाच्या. इथे पाहिलं की चांगल्या रिदम मध्ये आलेला आहे तो म्हणजे भूषण गोळे आणि त्यामुळे इथे जास्त अटॅक करण्यापेक्षा थोडं शांत राहिलं. सबर का फल मीठा होता असं म्हणतात आणि त्यामुळे थोडंसं संयमानं ही परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न आहे फलंदाज उमर खान आणि अमनचा. तर पुन्हा भूषण तयार असेल आपल्या मार्कवर. उमरचा हा चेंडू होता. लेंथ बॉल. यावेळेस कव्हर्स पॉइंट्स मधून चेंडू जातोय. बॅकफुट पॉइंट चेंडूच्या पाठमोरा सीमारेषेच्या आतमध्ये अडवण्यात यश मिळालं. रिले थ्रो. 2 धावा प्राप्त होतील. 3 धावा प्राप्त होतील आणि धावफलक देखील 2 अंकामध्ये पोहोचेल. पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद 11 LK स्टार राजकोट. मंचावरती काही सन्मान आहेत आणि आपण कुणाल दाते सरांकडे जाऊ. आज ज्यांच्या माध्यमातून मागच्या मॅच मध्ये धावतं समालोचन करण्यात आलं होतं असेच आमचे जवळचे मित्र आणि त्याचबरोबर भगत कुटुंबाच्या माध्यमातून ज्यांना आमंत्रण देण्यात आलं होतं. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटईचे अध्यक्ष रंगनाथजी चौधरी यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते उमेश म्हात्रे सरांचा सन्मान आपण करावा.
रंगनाथजी चौधरी जे अध्यक्ष आहेत, काशीनाथजी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान इथे केला जातोय आमच्या मुख्य व्यासपीठावर. समालोचक उमेश म्हात्रे सर कोपरखेडणे गावचे भूमिपुत्र आहेत आणि मागच्या मॅच मध्ये त्यांनी समालोचन केलं, त्याबद्दल त्यांचा हा विशेष सन्मान या स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये केला जातोय. खूप खूप धन्यवाद. आपला अमूल्य वेळ उमेशजी म्हात्रे तुम्ही या स्पर्धेसाठी दिलात आणि आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतोय. चला तर जाऊया परत एक वेळा समालोचन कक्षामध्ये. पुढील सन्मान पुढच्या ओव्हरच्या समाप्तीनंतर केले जातील. थँक्यू कुणाल सर. धीरजच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. दुसऱ्या षटकामध्ये समालोचन कक्षाच्या बाजूने धीरज डाव्या हाताने ओव्हर द विकेट. उजवाईच्या बाहेर एक चांगला स्क्वेअर कट बघायला मिळाला. कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरचा तिथे पोहोचेल डीप कव्हर पर्यंत आणि 2 धावा इथे सहजपणे पूर्ण होत आहेत. धावफलक पोहोचेल 14. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे. अमन उमर खान काही शांततेने संयमानं ही परिस्थिती हाताळताना बघायला मिळतात आणि आपण बघतो की सुरुवात जर पहिल्या षटकामध्ये विकेट गमावलेली आहे. 6 षटकांची मॅच आहे त्यामुळं पॉवर प्लेमध्ये लगेच मोठा हल्ला. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता, पायावरती आदळेल चेंडू, धाव घेण्याचा प्रयत्न जरूर आहे. उमर बराचसा पुढे होता मात्र वेळेस तो आपल्या क्रीजमध्ये पोहोचलेला आहे. थोडा उशीर झाला असता तर मात्र उमरच्या घरावरून बुलडोजर फिरला असता. बचावलाय तो बालंबाल. संघ नायक मैदानामध्ये आहे. उमर खान गेले अनेक वर्ष धावांचा अव्याहत वाहणारा धबधबा आम्ही क्रिकेटच्या ग्राउंडवरती बघितलेला आहे. उजवाईच्या बाहेर कव्हर्सला ड्राईव्ह केला जातोय चेंडू. डीप एक्स्ट्रा कव्हर वरून क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. 1 धाव इथे येणार आहे आणि धावफलक पोहोचेल पुढे 15 धावा. LK स्टार राजकोट गुजरात टीम आपल्या स्पर्धेमध्ये इथे पार्टिसिपेट होते. सातत्यानं देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात आपण या संघाला खेळताना बघितलेलं आहे. अनेक मैदानं अनेक वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये सुंदर खेळ या संघाने सातत्यानं दिलेला आहे. आज देखील स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये या संघाला आपण बघतोय. पहिल्या सामन्यामध्ये त्यांना थोडंसं मागे राहावं लागलं मात्र या सामन्यामधून कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर असा तर दोन्ही संघांचा असणार आहे. षटक सुरू आहे. दुसऱ्या क्रमांकाचं 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. अरे सर पहिला चेंडू जर आपण पाहिलात सुरुवात षटकाराने झाली होती पण त्यानंतर एकही मोठा स्ट्रोक येत नाही आणि त्याचमुळे चांगलाच खेळ प्रवीण 11 खारघरच्या दोन्ही गोलंदाजांचा आतापर्यंत पाहायला मिळतोय. यस डावखुऱ्या हाताचा फलंदाज अमन भरपूर प्रयत्न करतोय. रिव्हर्स खेळायचे, मोठे फटके खेळायचे मात्र गोलंदाज धीरज त्याला दाद देत नाहीत. 2 षटक संपलेली आहेत. LK स्टार्स राजकोट गुजरात 16 धावा 1 गडी बाद. तर काही सन्मान आपण करणार आहोत दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर. आपण जाऊया पुन्हा एकदा स्वागत कक्षामध्ये. कुणाल लाथे सर. तर सन्मान आपण इथे करणार आहोत. संतोषजी बेरे उपस्थित आहेत शहापूर येथून आणि मी विनंती करेन अंकलेश काळे यांना आपण हा सन्मान करावा. संतोषजी बेरे जे उपस्थित आहेत शहापूर मधून त्यांचा सन्मान केला जाईल. यानंतर आपण संघ मालकांचे देखील सन्मान करणार आहोत. सर्वप्रथम संघ मालक म्हणून प्रवीण शेठ पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल. प्रवीण 11 खारघर या टीमचे संघ मालक या. मी विनोदजी रतन पाटील साहेब आपल्याला विनंती करेन आपल्या शुभ हस्ते प्रवीण 11 खारघर या टीमचे संघ मालक प्रवीण शेठ पाटील यांचा सन्मान इथे करावा. संघ मालकांचा विशेष सन्मान आणि विशेष ट्रॉफीद्वारे हा संघ मालकांचा सन्मान इथे होणार आहे. आणि प्रवीण शेठ यांचा संघ डिफेंडिंग चॅम्पियन आहे या स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचा आणि त्यांचा सन्मान इथे केला जातोय. अभिनंदन प्रवीण शेठ. आपण दरवर्षी या स्पर्धेमध्ये सहभागी होत असता. त्याच दरम्यान एक विकेट देखील गेली आहे. उमर खान परतलाय. प्रवीण शेठ पाटील यांचा सन्मान इथे होतोय. राम म्हात्रे सागाव भार्गव 11 टीमचे संघ मालक राम म्हात्रे साहेब भार्गव 11 या टीमचे संघ मालक. यानंतर लखनभाई सोनैया
LK स्टार राजकोट प्रतिनिधी असतील तर आपण या. लखनबाई सोनैया LK स्टार राजकोट. विनोद जी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे करणार आहोत. विनोदजी रतन पाटील साहेब LK स्टार राजकोट या टीमचे संघमालक लखनबाई सोनैया यांचा सन्मान इथे केला जाईल. त्यांच्या बिहाफ मध्ये त्यांचे प्रतिनिधी हा सन्मान इथे स्वीकारतात. त्यानंतर चंदन भगत आणि योगेश भगत हे संघमालक आहेत. परी 11 डोंबिवली या टीमचे संघमालक. आपण जर इथे उपस्थित असाल, परी 11 डोंबिवली या टीमचे संघमालक योगेशजी भगत आणि चंदन भगत यांचा देखील सन्मान इथे केला जाईल. संघ मालकांचे हे विशेष सन्मान होत आहेत. परत एक वेळा जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. काही सन्मान संघ मालकांचे यानंतर देखील आपण करणार आहोत. इट्स ओव्हर टू कॉम बॉक्स. भूषण गोळेनं पुन्हा एकदा एक हादरा दिलेला आहे. पहिल्या षटकामध्ये किरण पवारला त्याने माघारी पाठवलं होतं, तर आता संघ नायक त्याने माघारी पाठवलेला आहे. नेता पडल्यानंतर सुद्धा सातत्यानं लढत राहणं ही महाराष्ट्राची वृत्ती आहे आणि इतिहास त्याला साक्षीदार आहे. त्यामुळे इथे उमर खान बाद झाल्यानंतर असलम मैदानामध्ये येतोय, अमन मैदानामध्ये येतोय. दोघंही लढाऊ वीर आहेत आणि लढत राहतील. या मॅच मध्ये सामना करतील भूषण गोळेचा. यस, लेंथ बॉल येतोय चेंडू वरती आणि काय विलक्षण वेगानं भूषण गोळे फॉलो थ्रू मध्ये आला, पकडला चेंडू, लगेच थ्रो टाकला. दुर्दैवाने तो एस्टांवरती आदळला नाही, मात्र धावा इथे मिळणार नाहीत. 18 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. छत्रपती शिवरायांच्या नंतर छत्रपती संभाजी राजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. पहिला पन्हाळ्यावरती, नंतर रायगडावरती आणि पुन्हा एकदा हे स्वराज्य उभं राहिलं. संभाजी राजांना पकडल्यानंतर राजारामांना समर्थपणे ही धुरा सांभाळली. याबरोबरच इथे बॅकफुट पॉइंटला चेंडू येईल. स्वीपचा हा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल, मात्र धावा मिळतील इथे 1. तिसरं षटक सुरू असताना 19 धावा. छत्रपती राजाराम महाराजांच्या नंतर मोगल मर्दिनी तारा राणी, एक कर्तृत्व आणि पराक्रमाची गाथा त्याने देखील लिहिली. औरंगजेबाची समाधी त्यांच्याच काळामध्ये याच महाराष्ट्रामध्ये बघायला मिळाली. यास इथे सुंदर सुंदर लाजवाब अत्यंत देखना फटका इथे अमावस्येच्या रात्री पौर्णिमेचा चंद्र दाखवणारा षटकार. युअर पर्सनल पॅराडाईज षटकार. पुढचा चेंडू कव्हर ड्राईव्ह, चेंडूच्या लाईन मध्ये आला, फेस ओपन केलं बॅटचं आणि चेंडूला अलगद फुंकर घातली डीप एक्स्ट्रा कव्हरला. 1 धाव इथे येणार आहे. 3 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती LK स्टार राजकोट गुजरात 26 धावा 2 गडी बाद. संघ मालकांचे सन्मान आता आमच्या मुख्य व्यासपीठावर होणार आहेत. विनोदजी रतन पाटील साहेब यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हे सन्मान करावेत आणि चंदन भगत आणि त्याचबरोबर योगेश भगत यांचा सन्मान इथे केला जाईल. परी 11 डोंबिवली या टीमचे हे संघ मालक आहेत. चंदन शेठ भगत आणि योगेश भगत दिवा यांचा सन्मान इथे केला जातोय. परी 11 डोंबिवली या टीमचे संघ मालक चंदनजी भगत यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर, योगेशजी भगत यांचा सन्मान, विनोदजी रतन पाटील, अनंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा विशेष सन्मान इथे पार पाडला जातोय. दरवर्षी परी 11 डोंबिवली हा संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. याही वर्षी परी 11 डोंबिवलीचा संघ चंदनजी भगत आणि योगेशजी भगत यांचा संघ या मैदानामध्ये उतरलाय आणि हा विशेष सन्मान होतोय. राम म्हात्रे सागाव भारगाव 11 या टीमचे संघ मालक राम म्हात्रे साहेब आपण या आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. भार्गव 11 या टीमचे संघ मालक राम म्हात्रे. तर हा सन्मान आपण थोड्या वेळानंतर करणार आहोत. परत एक वेळेला जाऊया आपल्या समालोचन कक्षामध्ये. त्याच्या अगोदर एक सन्मान आहे. साईराज लाड सरचिटणीस आहेत महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना, आपण या आपल्याला सन्मानित केलं जाईल. मी दत्ता चौधरी यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण साईराज लाड यांचा सन्मान करावा. दत्ता चौधरी यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान इथे केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावर. साईराज लाड यांचा सन्मान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय. दत्ता चौधरी यांच्या उपस्थितीमध्ये स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये हा सन्मान मनसेचे वाहतूक सरचिटणीस आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये
निलेश पाटील आयरे आणि सुनील नारकर बिल्डर आहेत हे इथे उपस्थित राहिलेत, त्यांचं सहर्ष स्वागत. आणि जाऊया परत एक वेळा आमच्या समालोचन कक्षात ड्रिंक्स ब्रेक नंतर. धन्यवाद. धन्यवाद. 3 षटकांचा खेळ तर संपलेला आहे. धावसंख्या 26, 2 गडी बाद LK स्टार गुजरात. पूर्वार्ध या डावाचा तितका चांगला राहिला नाही, पण आता उत्तरार्ध चांगला करण्यासाठी ती मेहनत घ्यावीच लागणार आहे. हातावर हात ठेवून तुम्ही स्वप्न पाहू शकत नाही. स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घेणं गरजेचं. याच दरम्यान आमच्या मुख्य व्यासपीठावर ज्यांचं एक क्रीडा संकुल देखील बदलापूरमध्ये आहे, स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाचे प्रमुख आयोजक म्हणून ज्यांची एक वेगळी ओळख आहे, असा आपला युवा उद्योजक मयूर पिसेकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचा संपूर्ण मित्र परिवार इथे त्यांचं आगमन होतं. त्यांचं सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. धन्यवाद. 26 धावा 2 गडी बाद. विजय पावले बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या डावीकडून सज्ज होतोय. स्ट्रायकर एंडला अमन यादव. ऑन साइडला स्वीप केलंय, इम्प्रोवाइज केलंय, नो लुक खेळलाय, बॉल जातोय फाईन लेग सीमारेषा पार. 4थ्या षटकाची सुरुवात होते दमदार. येतोय चौकार. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस. दरम्यान कल्याण ग्रामीणचं आमदार पद ज्यांनी भूषवलेलं होतं आणि खऱ्या अर्थाने माजी आमदार म्हणून त्यांची आता एक वेगळी ओळख तर आहेच, आणि गेले कित्येक वर्ष समाजकार्यामध्ये दिवंगत कामगार नेते सन्माननीय रतनबुवा पाटील साहेबांचा वारसा पुढे घेऊन जाणारं हे व्यक्तिमत्व आहे. कार्यकुशल असं संघटक, एक नेतृत्व, या परिसराचं भाग्य विधाते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. असे आदरणीय एकच वादा आमचा राजू दादा यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अखेर आज प्रमोदजी रतन पाटील साहेब म्हणजेच आपले लाडके माजी आमदार राजू दादा यांचे इथे आगमन झालंय. त्यांचं शब्द सुमनाने सहर्ष स्वागत. नाव बॅक टू क्रिकेट. आपलं स्वागत आहे दादा. सर्वांचं आवडतं व्यक्तिमत्व, क्रिकेटवरचं प्रेम, नागरिकांवरचं प्रेम, हे सातत्याने आपण राजू दादाचं पाहतो. पण या ठिकाणी हा फटका पाहत राहा. स्क्रीनशॉट मारण्यासाठी तयार राहा. उलटा खेळलाय, बॉल जातोय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. मिळतील या 4. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस चौकार. पूर्ण समाजकार्याची गाथा या गाण्यांच्या माध्यमातून तुम्ही तर पाहिलेली आहे, ऐकलेली आहे, आणि त्याचमुळे नागरिकांचं प्रचंड प्रेम नेहमीच राजूदादांना मिळालेलं आहे. त्यांचं आगमन व्यासपीठावर होते. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. क्षेत्ररक्षणामध्ये आता काही बदल केले जात आहेत, कारण प्रतिस्पर्धी संघ आता कुठेतरी डोकेदुखी देऊन जातोय. 2 फलंदाज सक्रिय झालेले आहे. उमर खान बाद झालाय, किरण पवार बाद झाला, पण त्यानंतर अमन आणि असलम आपल्या संघाची जबाबदारी ओळखतायत. कव्हरला हा स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक आहे. डीप मधून पुढे येतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाते. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळलं जाते. रिस्क फॅक्टर ओळखताना कुठेतरी आपण सुद्धा खेळपट्टीवर थांबलं पाहिजे. म्हणूनच आरामात सावकाश धावसंख्येचा आढावा घेत असताना धावसंख्येला वेग देण्याचा प्रयत्न हे 2 फलंदाज करत आहेत. धावसंख्या पोहोचते 37 वर. 2 गडी बाद. आणि त्याचमुळे आता एका चांगल्या स्थितीमध्ये दिसतोय LK स्टार राजकोट हा संघ. कारण जरी 2 फलंदाज बाद झाले, पण एक डेप्थ आहे फलंदाजीची, आणि त्याचमुळे अमन 22 वर पोहोचलाय. बघता बघता 11 चेंडू त्याने फेस केलेत, आणि असलम त्याला साथ देतो 3 धावांची. स्ट्रायकर एंडला असलम आपण पाहतोय. विजयदादा पाटील, राजूदादा पाटील आपण पाहतोय स्क्रीनवर. विजय पावले ओव्हर द विकेट. हो, यावेळेस फुल पिच बॉल होता. ट्रॅप रचला होता. काउ कॉर्नर क्षेत्ररक्षक पोहोचतोय. सेकंड अटेम्प्ट मध्ये धीरज कॅच टिपतोय. फलंदाज बाद होतोय. विकेट येते. योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर्स विकेट. संधी आहे. आपण लकी ड्रॉ सुद्धा या पहिल्या 6 षटकानंतर क्लिअर करणार आहोत. प्रेक्षकांना बक्षीस जिंकण्याची सुवर्ण संधी आहे.
सन्माननीय राजूदादा व्यासपीठावर पाहायला मिळत आहे, सन्माननीय विजयदादा आपण स्क्रीनवर पाहतोय, तसेच सर्व सन्माननीय पाहुणे मंडळी, सर्व काही सुरळीत चाललेलं आहे त्याचा आढावा घेत आहेत आणि एकूण 13 दिवसांचा क्रिकेटचा हा जो प्रवास आहे हा यशस्वीरित्या कसा संपन्न होईल त्यासाठी हे मार्गदर्शन नेतृत्व सन्माननीय विजयदादा पाटील, सन्माननीय राजूदादा पाटील, सन्माननीय विनोददादा पाटील यांचं नेहमीच लाभलेलं आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मॅकमिलन गोविंद पोहोचलेले आहेत. खरं तर मॅकमिलन गोविंद एक स्ट्रायकर बॅटर आहेत, पण व्यावसायिक क्रिकेटमध्ये तो क्रम तुमचा बदलतो, पण क्रम जरी बदलला तुमचा खेळ बदलला नाही पाहिजे. आणि पाहूया मॅकमिलन गोविंदचा तो खेळ, जो खेळ त्याचा एक ओळख आहे, त्याची ओळख तो टिकवतोय का मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला चांगली गोलंदाजी विजय पावलेची, पूर्वार्धामध्ये त्यांनी धावा खर्च केल्या होत्या, पण त्याची परतफेड करताना त्यांनी पार्टनरशिप ब्रेक केली, विकेटचा शोध घेतला आणि तिसरा फलंदाज बाद केला. पुढचा बॉल विजय पावले ओव्हर द विकेट, फोर्स केलाय बॉलला, ताकद पाहायला मिळाली मॅकमिलन गोविंदची. व्हॉट अ शॉट, मिळतोय 6 धावांचा जॅकपॉट, माय हेवन सिक्सर. आपण सगळेजण वाट पाहत होतो असा राजा अभिनय क्षेत्रातला आलेला आहे आपल्या या क्रीडा नगरीला भेट देण्यासाठी, ज्यांनी छावा चित्रपटामध्ये नुकतीच एक मोठी भूमिका पार पाडलेली आहे. असं हे व्यक्तिमत्व संतोष जुवेकर यांचं या क्रीडा नगरीमध्ये आगमन होत आहे. स्वागत आहे, सहर्ष स्वागत आहे. छावा आणि त्या भूमिका पार पाडलेली आहे असे संतोष जुवेकर. आपल्या मुख्य व्यासपीठावर प्रमोदजी रतन पाटील म्हणजेच आपले लाडके राजू दादा उपस्थित आहेत आणि त्यांनीही स्वागत केलेलं आहे संतोष जुवेकर यांचं. रायजी मालगे अर्थातच संतोष जुवेकर ज्यांनी नुकतीच छावा चित्रपटामध्ये महत्वपूर्ण भूमिका पार पाडलेली आहे. या अगोदर त्यांनी झेंडा, मोरया, रेगे, छावा असे अनेक चित्रपट सिनेसृष्टीला दिलेले आहेत. असे संतोष जुवेकर आपल्या मुख्य व्यासपीठावर नुकतंच त्यांचं आगमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत. विजय पावले, आपण बाउंड्री चेक करतोय. यस, आपण बाउंड्री चेक करतोय आणि विजय पावलेने काय बॉडी स्ट्रेच केली आणि आता जवळपास तो षटकार होता, पण तो आहे का त्याची शहानिशा आपण वॉररूम मध्ये करणार आहोत. 70 स्पोर्ट्सच्या क्रिकेटचा स्तर नरेश सर इतका उच्च झालेला आहे की प्रत्येक जण आपल्या कक्षा उंचावतोय आणि तेच क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते नेहमीप्रमाणे या पर्वात सुद्धा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये. निश्चित आहे आणि आपण बघतोय खेळाचा दर्जा निश्चित वाढलेला आहे. त्याचबरोबर खेळाडूंनी देखील आपल्या कौशल्याने हा खेळ भरपूर श्रीमंत केलेला आहे. आज मंचावरती आपण अभिनेते संतोषजी जुवेकर यांना बघत आहोत. आत्ता छावा चित्रपटामध्ये मगाशी कुणाल सरांनी उल्लेख केला, ज्यांनी रायप्पा मालगे अर्थातच रायप्पा महार ही जी भूमिका साकारलेली आहे. रायप्पा महार हे छत्रपती संभाजी राजांचे अत्यंत बालपणापासूनचे सवंगडी होते. दलित असून सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांच्या पाठीमागे सावलीसारखे नेहमी उभे होते आणि ज्यावेळेस औरंगजेबानं मुकर्रफ खानाने संभाजी राजांना पकडलं, बहादूरगडाच्या छावणीत आणलं, त्यांच्यावरती अनन्वित अत्याचार केला आणि ही बातमी ज्यावेळेस रायप्पा महारला कळली तो त्वेषानं तिकडे धावून गेला
आणि त्याला लक्षात आलं की महाराजांची काटेरी साखळ दंडाने धिंड काढली जाते, त्या मात्र त्याचं चित्त खवळलं. तो तिथे 5 लाखाच्या फौजेवरती तुटून पडला. 2 अंमलदारांना त्यानं तिथे लगेच यमसदनी पाठवलं आणि मग मात्र हजारो शमशेरींचे वार रायप्पा महारवरती झाले आणि त्यानं आपल्या धनासाठी बलिदान दिलं. असा एक योद्धा रायप्पा आणि त्याची भूमिका साकारणारे संतोषजी जुवेकर आज या मंचावरती उपस्थित आहेत. त्या भूमिकेसाठी देखील आम्ही सलाम करतो आणि त्या चित्रपटासाठी विकी कौशल आणि त्यांच्या टीमचं देखील मनापासून धन्यवाद देतो, कारण आज छावा खऱ्या अर्थानं घराघरापर्यंत पोहोचलेला आहे. वा, हॅट्स ऑफ संतोष सर. तर डिसिजन पेंडिंग आहे. आपण बाउंड्री चेक करतोय. खरं तर तो क्लोज कॉल असावा. जवळपास प्रथमदर्शी जो षटकारच वाटत होता, पण अचानकपणे त्या ठिकाणी उडता विजय पावले पोचला आणि त्यांनी जवळपास 8 फूट उंच उडी घेत असताना तो बॉल आत ढकलण्याचा प्रयत्न केला. आत ढकलला सुद्धा, पण तो योग्य त्या पद्धतीने ढकलला का, त्या गोष्टीची शहानिशा आपण स्ट्रॉंग रूममध्ये करतोय 70-70 स्पोर्ट्सच्या. आजच्या वेळापत्रकातला 4था सामना ऑल इंडिया ओपन कॅटेगरीमधला, म्हणजेच या दोघांपैकी एक संघ पुढचा सामना खेळेल आणि एका संघाचा प्रवास या स्पर्धेतला संपेल. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक खेळण्याची इच्छा प्रत्येकाची आहे. इच्छा पूर्ण होते सुद्धा, पण जिंकण्याची इच्छा खूप कमी संघांची पूर्ण होते आणि पाहूया ती इच्छा आता कशी पूर्ण केली जाईल. सन्माननीय प्रमोददादा पाटील नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींसाठी ओळखले जातात. खरं तर त्यांचं समाजकार्यच ही त्यांची ओळख आहे. हा पायंडा त्यांच्या घराण्यापासूनच त्यांना लाभलेला आहे. त्याचमुळे नेहमीच सर्व गोष्टी व्यवस्थित होत आहेत का ते शहानिशा ते करत असतात. एक बघा मनीष सर, की ही स्पर्धा घेत असतानाच केवळ चांगले खेळाडूच नाही, तर या मंचावरती मी गेल्या 8-10 वर्ष सेफ आहे, चेंडू अडवलेला आहे आणि त्यामुळं तिथे मैदानामध्ये जेवढ्या धावा घेतल्या जातील, इथे काय पराक्रम आहे. उंच उडी मारली, चेंडूला आतमध्ये ढकललंय, मग तो बाहेर गेलाय. संघासाठी काय समर्पण आहे. वाह वाह. खरं तर या पराक्रमासाठी आणि हा पराक्रम बघण्यासाठी आम्ही इथे आलेलो असतो. आमचे डोळे आज तृप्त झालेले आहेत. कमालीचा क्षेत्ररक्षक इथे खरं तर 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. अमनने त्या स्ट्रोकला एक्झिक्यूट केलं होतं. मनीष सर, प्रवीण 11 आज इथं क्षेत्ररक्षक आणले नाही, कमांडोज आणलेत. पण अमन सुद्धा काय माघार घेणारा नाहीये. पण पुन्हा एकदा विजय पावले येतोय. त्या जागेचा 7-12 त्याच्या नावावर त्याने केलेला आहे. झेल टिपतो आणि फलंदाजाचा खेळ संपतोय आणि अशा पद्धतीनं विकेट डाऊन होते. योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर्स विकेट. बारा चेंडूमध्ये 24 धावांचं योगदान त्यांनी दिलं आणि हा सुद्धा षटकार खेचण्याचा प्रयत्न होता. बघा, क्रीज बॉक्सच्या कोण्यावर पोहोचले, मागे सरकून हा स्ट्रोक सरळ खेळला, पण काही अंतर कमी पडलं. विजय पावलेने कुठली चूक न करता तो झेल टिपला. विजय पावले हा टेनिस क्रिकेटचा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आहे. ISPL सीझन 1 साठी त्याला ते बक्षीस देखील प्राप्त झालेलं आहे. या स्पर्धेमध्ये देखील अनेक वर्ष आम्ही बघतोय त्याची चपळता. खरं तर भारतामध्ये देखील आता कोणोमध्ये चित्ते आहेत, मात्र त्या चित्त्यांना सुद्धा या चित्त्याकडे बघितल्यानंतर हे वाटेल काय अफलातून क्षेत्ररक्षण आपण बघतोय. इथे मंचावरती पहा, या विभागाचे भाग्यविधाते सातत्यानं कल्पक अशा नेतृत्वानं या विभागाला विकासाला दिशा दिलेली आहे. सातत्याने या समस्यांवरती तोडगा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून असे कलाकार या मंचावरती सातत्यानं आपल्या भेटीला आदरणीय राजू दादांनी आणलेले आहेत. आज देखील संतोष जुवेकर सर आपल्या समवेत, विनोद दादांच्या समवेत ही संपूर्ण टीम आहे जी या स्पर्धेला 21 वर्षापासून आयाम देते. दरम्यान डॉट बॉल आलेला आहे. सुरुवात आता या खेळीची गणेश जाधव नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये पोहोचलेला आहे 6व्या क्रमांकावर आणि ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न त्याचा गडबडलेला आहे. चांगली बॉलिंग,
फुल टॉस ऑन साइडला टर्न केलंय, क्षेत्ररक्षक आहेत, काऊ कॉर्नरला पोहोचतील, एक सिंगल कंप्लीट, दुसरा धावासाठी प्रयत्न केला जाईल कारण क्षेत्ररक्षण गडबडलंय. थ्रो बॉलिंग एंडला बॅकअप आहे, 2 धावाच मिळतील आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचा वेग वाढतोय आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 47 वर. सन्माननीय विनोददादा पाटील ब्राह्मण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, या स्पर्धेचं मार्गदर्शन त्यांनी नेहमीच केलेलं आहे. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटईच्या सोबतीनं संतोषजी जुवेकर फक्त एका चित्रपटासाठी कित्येक चित्रपट त्यांचे सुपरहिट राहिलेले आहेत. कित्येक त्यांच्या वेब सिरीज सुद्धा आपण सातत्याने पाहत आलेलो आहोत. त्यांची बहुआयामी कला आपण सातत्याने पाहतोय. पण बॉल हवेत आहे, सीधी बॅट, नो बकवास, बॉल जातोय स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेषा पार. गणेश जाधवच्या बॅट मधून येतोय माहेवन षटकार. गणेश जाधव त्यांच्या नैसर्गिक अंदाजात खेळतायत. मागच्या सामन्यात दबावत होते पण आता त्यांचा आत्मविश्वास दिसतोय. धावसंख्या 53. एलके स्टार फुल टॉस बॉल पण केलाय प्रहार. बॉलला गॅप मधून खेळलंय, वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषा पार. आता नाही थांबणार, लांबच लांब मारणार. येतोय लगातार दुसरा माहिवन षटकार. जाईल. प्रसिद्ध उद्योगपती आणि उद्योजक, बांधकाम व्यावसायिक म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. त्यांचं एक स्वतःचं क्रीडांगण आहे, स्वर्गीय जगन्नाथ स्मृती क्रीडांगण. आणि तिथले मयूर पिसेकर बदलापूरहून इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचा यथोचित सन्मान इथे मी विनोददादा पाटील यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. मयूरजी पिसेकर यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातोय. प्रसिद्ध उद्योगपती आहे, स्वतःची एक क्रीडा नगरी देखील आहे, तिथे देखील असेच फ्लडलाईट लागलेले आहेत. बदलापूरमध्ये नेहमी चर्चेतलं हे व्यक्तिमत्व आहे आणि मयूर पिसेकर साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातोय. सुयोग गायकर कर्जत बेंगॉल वॉरियर्सचे कबड्डी प्लेयर आहेत. बेंगॉल वॉरियर्ससाठी ज्यांनी कबड्डीमध्ये खेळ दाखवलेल्या प्रो कबड्डी लीग मध्ये असे सुयोग गायकर कर्जतवरून इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सन्मान इथे केला जाईल. या आपल्याला इथे सन्मानित केलं जात आहे. मयूर पिसेकर यांचा संपूर्ण हा मित्र परिवार आपलंही स्वागत. सुयोग गायकर कर्जत बेंगॉल वॉरियर्स या टीम मध्ये त्यांना खेळताना आपण पाहिलेलं आहे प्रो कबड्डी लीग मध्ये आणि त्यांचा सन्मान इथे केला जाईल. सुयोग गायकर कबड्डी प्लेयर आहेत बेंगॉल वॉरियर्स या टीम मध्ये, ज्यांना आपण प्रो कबड्डी लीग मध्ये स्टार स्पोर्ट्स वर खेळताना पाहिलेलं आहे. त्या मॅट वर एक वेगळाच अंदाज सुयोग गायकर यांचा असतो. कबड्डी पटू आहेत आणि त्यांचा सन्मान इथे केला गेलाय. खूप खूप आभार सुयोगजी गायकर. यानंतर सूरज राणे उद्योजक आहेत कर्जतचे, त्यांचाही सन्मान इथे केला जाईल. सूरजजी राणे आपण या, आपल्याला सन्मानित केलं जात आहे. कर्जतचे उद्योगपती सूरज राणे यांचा सन्मान इथे केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावर. आणि या सन्मानानंतर लगेचच आपण कॉमेंट्री बॉक्सकडे वळणार आहोत. धन्यवाद. धावसंख्या 61 झाले. 4 गडी बाद. एलके स्टार गुजरात. विजय पावले बॉलिंग ट्रॅकवर. पहिले 2 चेंडू आतापर्यंत नियंत्रणात. पुन्हा एकदा बॅट अँड पॅड मधला बॉल, बॅकलिपचा वापर केला. बॉलला काऊ कॉर्नरला खेळले. सरळ बॅटचा वापर करतात. क्षेत्ररक्षक आहेत, पोहोचतायत बॉलवर. बॉलिंग एंडला थ्रो. तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या 2 फलंदाजांची पाहायला मिळते. गणेश जाधव आणि मॅकमिलन गोविंद एकाच परिसरात खेळतात आणि त्याचमुळे चांगली बॉन्डिंग दोघांची आहे. आपल्या संघाची धावसंख्या पुढे नेण्यासाठी तत्परता दिसून येते. पण विजय पावले माजी मुंबई या संघामधून ISPL मधून मागच्या 2 पर्वांपासून चांगलं क्रिकेट विजय पावलेने खेळले. पण आता पाहूया मॅकमिलन गोविंद यांचा सामना कसा करतील. फुल टॉस बॉल होतं. मॅकमिलनने स्वतःला ब्लॉक करून घेतलं. गती परिवर्तन हा तर हातखंडा राहिलेला आहे गोलंदाज विजय पावलेचा आणि त्याचमुळे फलंदाजाचा स्टान्स ओळखून त्यांच्या गतीमध्ये बदल ते लीलया करतात आणि तेच चित्रपटाच्या मध्ये पाहायला मिळते. थोडंसं धीम्या गतीनं चेंडूची हाताळणी आणि मॅकमिलन गोविंदच्या चेहऱ्यावर निराशा दिसते आणि त्याचमुळे जर फटका
सजला असता, टाळ्या मिळाल्या असत्या, पण आता निराशा त्याच्या चेहऱ्यावर दिसून येते. आतापर्यंत चेंडू हाताळलेत या शेवटच्या षटकातले 4, खर्च केलेत आतापर्यंत 4. पुढचा बॉल विजय पावले, चांगला बॉल ड्राइव्ह केलाय, मिळवून नाहीये, बॉल पोचेल लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक पोचेल बॉलवर, एक सिंगल कंप्लीट. दुसरा धावासाठी प्रयत्न, गणेश डेंजर एंडला आहे, थ्रो येतोय, रिले थ्रो बॅटिंग एंडला, पण बॉलिंग एंडला फलंदाज गणेश जाधव बाद झालेले आहे. मोजली जाईल फक्त ही एकच धाव. 5वा फलंदाज बॉल होतोय LK स्टार गुजरातचा. योगीराज संध्याकाळच्या सत्रामध्ये कॉफीचा आनंद घेताना संतोषजी जुवेकर यांना आपण पाहतोय आणि खरंच क्रिकेटचं प्रेम प्रत्येकाला मैदानात घेऊन येते. चित्रपटामध्ये खूप जास्त मेहनत घेतल्यानंतर थोडा वेळ नक्कीच क्रिकेटसाठी ठेवला जायला पाहिजेच आणि त्याचमुळे संतोषजी जुवेकर आणि त्यांची सर्व सहकारी या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेतात. विजय पावले बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट, ड्राइव्ह केलं, क्षेत्ररक्षक आहेत स्ट्रेट लॉंग ऑफला, एक सिंगल कंप्लीट होईल. दुसरा धावासाठी प्रयत्न, थ्रो होतोय बॉलिंग एंडला ऐवजी बॅटिंग एंडला आणि त्याचमुळे 2 तर मिळत आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले होते पण ते प्रयत्न कमी पडले. 2 धावा मोजल्या जातील. 6 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या पोचते ती म्हणजेच 66 66 धावा झालेल्या आहेत आणि पहिला डाव तर संपलेला आहे. बघा संतोषजी जुवेकर यांचे सहकारी महेश पटेल सर आणि प्रथमेशजी पवार व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतोय. ही क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या सर्व सन्माननीय मंडळींचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. संतोषजी जुवेकर तर व्यासपीठावर उपस्थित आहेतच, त्यांच्यासोबतच त्यांचे सहकारी सन्माननीय महेश पटेल सर आणि सन्माननीय प्रथमेशजी पवार हे देखील उपस्थित आहेत. सन्माननीय प्रमोद अर्थात राजूदादा पाटील हे देखील आदरातिथ्य करतायत सर्व सन्माननीय पाहुण्यांचं. आपण जाऊया स्वागत कक्षामध्ये आणि त्या ठिकाणी काही सन्मान आपण करणार आहोत आणि स्वागत कक्षात उपस्थित असतील कुणाल दाते सर. प्रेक्षकांना ती सुवर्ण संधी होती आणि तो ड्रॉ आज इथे केला जाणार आहे. 2 कूलरसाठी तो ड्रॉ असणार आहे. दोन कूलर आणि 1 सायकल असा ड्रॉ आता आपण करणार आहोत आणि 2 कूलरचा ड्रॉ महेश पटेल सर, त्याचबरोबर छावा चित्रपटात ज्यांची नुकतीच भूमिका तुम्ही पाहिली, रायजी माळगे यांची भूमिका ज्यांनी नुकतीच साकारली, छत्रपती संभाजी महाराजांचे विश्वासू साथीदार म्हणून ज्यांची एक वेगळी ओळख होती आणि संतोष जुवेकर यांनी ती भूमिका निभावली, यांच्या उपस्थितीमध्ये आपण सर्वप्रथम 2 कूलरचा ड्रॉ इथे करणार आहोत. मी विनंती करेन महेश पटेल सर आपण या आणि त्याचबरोबर अभिनेते संतोषजी जुवेकर यांच्या उपस्थितीमध्ये हा ड्रॉ केला जाईल. त्याचबरोबर आपले लाडके माजी आमदार आदरणीय प्रमोदजी रतन पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आपण सायकलसाठी ड्रॉ करणार आहोत. 2 कूलर आणि 1 सायकलसाठी आता ड्रॉ केला जाईल. मी विनंती करेन आमच्या मुख्य व्यासपीठावर तर तिघांच्या उपस्थितीमध्ये ड्रॉ केला जाईल. सर्वप्रथम आपण महेश पटेल सर यांच्या उपस्थितीमध्ये सर्वप्रथम आपण कूलरसाठी ड्रॉ करणार आहोत. कूलरसाठी हा ड्रॉ केला जाईल. प्रेक्षकांसाठी भाग्यवान जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी असते या स्पर्धेमध्ये आणि या स्पर्धेमध्ये संतोष जुवेकर साहेब आपल्या माहितीसाठी 2 बाईक देखील ठेवण्यात आलेल्या आहेत प्रेक्षकांसाठी. महेश पटेल साहेब आपल्या शुभ हस्ते आपण पहिला ड्रॉ करूया. भाग्यवान प्रेक्षक कॅमेरामध्ये ते दाखवलं जाईल.
आणि भाग्यवान प्रेक्षक आहे राजू दादा सांगतायत प्रणय पांडे. प्रणय पांडे आहे भाग्यवान प्रेक्षक आणि त्याचा मोबाईल नंबर आहे कुपन नंबर आहे 082 82 नंबरचं कुपन आहे. प्रणय पांडे भांडूप वेस्ट परिसरातून ही स्पर्धा पाहण्यासाठी आला होता. भांडूपचा प्रेक्षक असेल तर लगेच या, आपल्याला तो कूलर दिला जाईल. 2 मिनिटाचा वेळ आहे आपल्याकडे, अन्यथा नेक्स्ट कुपन काढलं जाईल. पुढचं कुपन आता इथे काढलं जाईल आणि संतोष जुवेकर देखील सांगतायत त्यांच्या डायलॉग मध्ये हाजीर तो वजीर, म्हणजे जो इथे उपस्थित असेल त्यालाच इथे तो कुपन द्वारे कूलर दिलं जाईल. चला तर मग आता आपण आदरणीय प्रसिद्ध सिने अभिनेते संतोषजी जुवेकर यांना विनंती करून आपल्या शुभस्ते आपण आता एक भाग्यवान प्रेक्षकाचं नशीब इथे उजाळेल. नुकतंच छावा चित्रपटामध्ये त्यांची रायजी माळगे ही भूमिका प्रचंड गाजली आहे असे संतोष जुवेकर यांच्या उपस्थितीमध्ये गणेश तानाजी घागरे हा प्रेक्षक आहे. गणेश तानाजी घागरे हा माहोल छावा चित्रपटाचा आहे. गणेश तानाजी घागरे उपस्थित झालेले आहेत आणि ज्या वेळेला गणेश यांच्या वडिलांचं नाव घेतलं तो एक प्रतिसाद जर पाहिला संतोष जुवेकर यांच्या चेहऱ्यावरचा तो एक वेगळाच आनंद होता. आणि या गणेश तानाजी घागरे आपला कुपन नंबर आहे 13. दिवा गणेश पाडा इथे प्रेक्षक आहेत, असतील तर लगेच या, अन्यथा दुसरं कुपन इथे काढलं जाईल. सध्या छावा चित्रपट संपूर्ण जगभरात पाहिला जातोय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्या चित्रपटाचं कौतुक केलेलं आहे. कौतुकाचा विषय ठरलेला आहे. एवढंच काय तर आपले लाडके माजी आमदार प्रमोदजी रतन पाटील साहेब यांनी तर शुभेच्छांचा वर्षावच टाकलाय. ट्विटर, इंस्टाग्राम, प्रत्येक क्षेत्रामध्ये सोशल मीडियावर सध्या चर्चा आहे त्या छावा चित्रपटाची आणि त्याच्यामध्ये रायजी माळगे यांची भूमिका बजावणारे आपले संतोष जुवेकर. काय अभिनय केलाय संतोष जुवेकर साहेब, आपण खरोखर प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद तुमच्या अभिनयाला दिलेला आहे. आणि मला असं वाटतंय तुम्ही तो अभिनय केलेला नाहीये, तुम्ही इतिहास जगलेला आहात त्या चित्रपटाच्या माध्यमातून. तुम्ही तशी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि तुम्ही आज इथे उपस्थित झालात या क्रीडा नगरीला. अक्षरशः 4 चांद तुम्ही लावलेले आहेत. आणखीन एक वेळा ड्रॉ करूया. चला तर मग परत एक वेळा मी विनंती करतोय. आता आलाय प्रेक्षक आलाय, या तुम्हाला लगेचच कूलर दिला जाईल. आरामात या, दुखापत होणार नाही याची काळजी घ्या. अगदी आरामात आले तरी चालेल, कारण कूलर तुम्हाला दिला जाईल. ती कूलरची हवा खायची आहे नंतर. या आपलं स्वागत आहे. संतोष जुवेकर यांनी देखील अनेक चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे आणि खरोखर झेंडा, मोरया, रेगे, छावा तर सध्या सगळ्यांच्या मनात घर करून गेला त्यांचा तो अभिनय. रायजी माळगे यांची ती भूमिका त्यांनी पार पाडली आहे. अक्षरशः इतिहास जगलेले आहेत ते या अभिनयाद्वारे. चला तर या खेळाडूचा सन्मान, या प्रेक्षकाचा सन्मान करूया. कुपन आहे, कुपन असेल तर ते दाखवा आणि कुपन असेल तर तो नंबर इथे पाहिला जाईल आणि तुमचा सन्मान केला जाईल. सामना थांबवायचा आहे पंच, मॅच थांबवा. 13 नंबर, यस, या आपला सन्मान इथे केला जाईल. तो कूलर दिला जाईल. चला, एवढा दमलाय तो, परंतु कूलर मिळालाय. आज नक्कीच घरी गेल्यानंतर सगळे कुटुंब खुश असणार आहे आणि त्याचा सन्मान इथे संतोष जुवेकर यांच्या उपस्थितीमध्ये केला जातोय. आणखीन एक कुपन आता आपण काढणार आहोत, त्याच्यामध्ये देखील एक कूलर आहे. धन्यवाद, अभिनंदन. एक अजून कुपन आपल्याला काढायचं आहे. प्रथमेश पवार इथे उपस्थित आहे, कूलर साठीचा आहे हा ड्रॉ. चला पाहूया कोणता भाग्यवान प्रेक्षक ठरणार आहे. रोहित जाधव, सोनारपाडा. रोहित जाधव 111 हा नंबर आहे. रोहित जाधव, सोनारपाडा.
सोनारपाड्याचे रोहित जाधव आपण असाल तर लगेच या आपल्याला देखील इथे कूलर दिला जाणार आहे. सोनारपाडा जर प्रेक्षक असतील 2 मिनिटाचा वेळ आहे तुमच्याकडे आणि लगेच आपण पुढील कुपन इथे अनवील करणार आहोत, उघडणार आहोत. सामना सुरू ठेवा. 1 ओव्हर नंतर परत आपण जॉईंट होऊ. दोन्ही पंच मॅच सुरू ठेवा. आता सायकल साठी आपण एक कुपन काढणार आहोत. आपले लाडके माजी आमदार आदरणीय प्रमोदजी रतन पाटील साहेब यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण आता एक कुपन काढायचं आहे. हे सायकल साठी आहे. सर्वेश यादव 100 नंबर. 100 नंबर देखील पा कसा काढलाय राजू दादाने. 1 नंबर काम या माणसाचं. 1 नंबर सुरुवातीला आहे आणि आता 100 नंबरचं कुपन सर्वेश यादव हा भाग्यवान विजेता ठरलेला आहे. डोंबिवलीचा आहे. फ्लॅट नंबर 303. चला या आपला सन्मान केला जाईल. सर्वेश यादव जर आपण असाल तर सायकल तुम्ही जिंकलेली आहे. स्पोर्ट्स सायकल देऊन तुमचा सन्मान इथे केला जाईल. या ओव्हर नंतर परत एक वेळा ते कुपन्स इथे काढले जातील. परत एक वेळा आपण कूलर साठी आणि सायकल साठी जर सर्वेश यादव आला नाही तर सायकल साठी परत एक वेळा कुपन काढलं जाणार आहे. जावे समालोचन कक्षात तोपर्यंत कारण षटक सुरू है. शुक्रिया सर जी. चलते मैदान के अंदर 5 गेंदे 11 रन 67 रन का पीछा करते हुए बीच मैदान में एजाज कुरैशी, उनके साथ में योगेश पेनकर. ओ ये देखिए इट्स नो बॉल्स कॉल. नो बॉल कॉल यहाँ पर क्या है. ड्रामा इज कंप्लीट हियर. नो बॉल की गेंद है तो फ्री यहाँ पर मिलेगी. 12 रन लगे बोर्ड के ऊपर. 67 चाहिए मुकाबला जीतने के लिए. डू और डाई वाला मुकाबला. दो दिग्गज टीमें एक दूसरे के साथ में मिल रहे. अंपायर इशारा करते हुए इट्स अ फ्रीट. कड़क मुकाबला बीच मैदान में. टेनिस क्रिकेट विश्व का वर्ल्ड कप आप देख रहे हैं. फ्रीट की गेंद सामने. फाइटर जेट भाई उड़ान भरने के लिए तैयार है. खिलाड़ी की शॉट. गेंद बस ऊपर गई है लेकिन फ्रीट की गेंद था इसलिए ज्यादा कुछ नुकसान होगा नहीं. अंपायर का इशारा. एक और मरतबा नो बॉल. एक बार हुआ था, दूसरी मरतबा पेस्ट कॉपी कर लिया इस गेंदबाज ने और फिर से एक बार नो बॉल करा दिए तो शायद बड़ा नुकसान यहां पर अब फाइटर जेट कर सकते हैं. देखिए तो बड़ा मौका है. एलके स्टार अगर देखिए तो राजकोट सामने देखिए तो बहुत जबरदस्त टीम. बहुत सालों साल मेहनत करके एक बड़ी टीम. योगेश पेनकर महानगरी से बिलोंग करने वाले. दूसरे देखिए तो इंदापुर का टाइगर, इंदापुर का नवाब एजाज कुरैशी. फ्रीट की गेंद फिर से बार. फुल टॉस गेंद. बल्ला छूटा है मैदान के ऊपर से. योगेश पेनकर ने अपना क्लास दिखाया है. वो कहते हैं बल्ला के अरे हाथ में आए जिस तरह से अगर देखिए तो अब क्या कहेंगे. बल्ला ने साथ छोड़ा लेकिन चौकाया. अब ये सबसे बड़ा कहते हैं कि एक पैनिक क्षण होता है. जिस बल्ले ने आईएसपीएल के मैदान में, जिस बल्ले ने आपको एक बड़ी पहचान, जिस बल्ले के साथ में बड़ा योगदान, उस बल्ले के साथ में बल्ला टूटना ये हर कोई बैटर के लिए बहुत कहते हैं नाजुक क्षण होता है. संतोष जुवेकर जी तुमच्या माहितीसाठी सांगतोय. एखाद्या बॅटरची बॅट तुटणं, एखादी प्रियसी सोडून गेली ना, जेवढं दुःख होत नाही ना तेवढं दुःख आता त्याला झालं असेल. कारण या बॅटने सर्वस्व दिले, या बॅटने नाव दिले त्या खेळाडूला. या बॅटच्या माध्यमातूनच आज तो इथपर्यंत पोहोचलेला आहे. आणि पहा ही बॅट तुटली हे सगळ्यात मोठं दुःख आहे एखाद्या खेळाडूसाठी, त्या बॅटरसाठी. परंतु आता परत एक वेळा आपण ड्रॉ करणार आहोत. इथे भाग्यवान विजेत्यासाठी मी संतोष जुवेकर यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते कूलरसाठी आपण आणखीन एक वेळा ड्रॉ करतोय. नुकताच छावा चित्रपट प्रत्येकाने पाहावा. आपल्या छत्रपती धर्मरक्षक संभाजी राजांचा इतिहास जाणून घ्यावा यासाठी त्या चित्रपटाची निर्मिती लक्ष्मण उतेकर, प्रत्येश पालकरी 50 नंबर सोनारपाडा. 50 नंबर सोनारपाडा. सगळे नंबर एकदम VIP नंबर्स येत आहेत. 111 100 50. प्रत्येश पालकरी सोनारपाडा. प्रत्येश पालकरी आपण असाल तर या आपला सन्मान कूलर देऊन इथे केला जाणार आहे. 2 मिनिटाचा वेळ आपल्याकडे. तोपर्यंत सायकलचा ड्रॉ आता आपण करणार आहोत. मी आदरणीय प्रमोदजी रतन पाटील साहेब यांना विनंती करेन आणि त्यांनी तो मान परत एक वेळा दिलेला आहे. दादांनाच आपण सांगूया. आपले लाडके माजी आमदार प्रमोदजी रतन पाटील साहेब, राजू दादा यांच्या शुभ हस्ते आपण करतोय ड्रॉ. देवांश उमेश पाटील 115 नंबरचं हे कुपन आहे. सोनारपाड्याचाच आहे
सोनारपाडा संघही जिंकलाय, प्रेक्षकही खुश आहेत. सायकलसाठी हा ड्रॉ होता. जर असाल तर लवकर या, आपला सन्मान इथे केला जाईल. परत एक वेळा जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, कारण सामना सुरू आहे. बहुत बड़ा हादसा बीच मैदान में। एजाज ने कहते हैं कि बड़ा शॉट खेलना चाहते थे, बल्ले का ऊपरी हिस्सा लगा, वहां पर कहते कृष्णा को सफलता मिली है। कृष्णा त्रिपाठी यहाँ पर बीच मैदान में एक्शन रिप्ले में आप देख सकते हैं, बड़ा पुल करना चाहते थे, गेंद स्टिकर पे गई और वहां पर एजाज अपने मिजाज से कायम बाहर जाने की कोशिश में ओयूटी आउट, विकेट का पतन। पहला झटका लगता हुआ यहाँ पर टीम प्रवीण 11 खारगर, एक बड़ी टीम। शायद देखिए तो बातचीत योगेश पेन के साथ में एजाज कर रहे हैं। एक्शन रिप्ले में आप देख रहे हैं, बड़ा मंच है टेनिस क्रिकेट विश्व का वर्ल्ड कप जिसको कहा जाता है, जहां पर आना, जहां पर सम्मान पाना, जहां पर अभिमान प्राप्त करना, ये सारी इस टेनिस क्रिकेट विश्व ने दिया है। इसकी वजह एक ही है, स्वर्गीय रतन बुआ पाटिल स्मृति चषक यहाँ पर एक ख्वाब है। वो कहते हैं ना कि ख्वाबों के शहरों में आके ख्वाब देखा नहीं करते, ख्वाबों के शहरों में आके ख्वाब देखा नहीं करते, ख्वाब देखिए अपने घर पे, मैदान पे आके कर लीजिए पूरा। स्वर्गीय रतन बुआ स्मृति चषक ये ख्वाब है। और इस साल देखिए तो बेहतर आयोजन, बेहतर नियोजन, 21वां साल है, लेकिन पहली मर्तबा डे नाइट का आयोजन और ग्रामीण 48 टीमें, एक टीम को बस ₹1 एंट्री फी। दुनिया के किसी भी मैदान में ये होता नहीं है, लेकिन इस साल ये कारनामा किया है। ₹1 के अंदर आपको मैन ऑफ द सीरीज आएंगे तो 4 व्हीलर आपके घर ले जा सकते हैं। बड़ी इनाम राशि है, ₹1 में इतना बड़ा टूर्नामेंट में खेलने का अवसर, इतना बड़ा प्राइज राशि, ये बस है ना हो सकता है तो टेनिस क्रिकेट विश्व के वर्ल्ड कप में ये मुमकिन है। इसीलिए कहते हैं एक बड़ा मंच आप सभी के सामने, डू और डाई वाला मुकाबला है दोनों टीमों के बीच में। वो कहते हैं ना साक लगा के बैठी है। ओम केनी चर्चे में ये नाम है क्योंकि टेनिस क्रिकेट विश्व का एक उभरता हुआ सितारा ओम केनी। शायद देखिए इस खिलाड़ी खास है, लेकिन यहाँ से लेफ्ट हैंड बैटर एजाज बाहर गए, अब इस ओम को लाया गया है। ओमी ओ शायद मान्यवरांना विनंती, आपण स्थानापन्न व्हा. आता जर हे 5 मिनिटात आपले जे हे भाग्यवान प्रेक्षक आहेत हे आले नाहीत तर मग आपण परत मिड इनिंग मध्ये ड्रॉ करणार आहोत. संतोष जुवेकर साहेबांचा सन्मान देखील इथे होईल. महेश पटेल यांचा सन्मान इथे होणार आहे. प्रथमेशजी पवार यांचाही सन्मान आपण मान सन्मान या क्रीडा नगरीमध्ये करणार आहोत. तत्पूर्वी मी आपल्याला विनंती करतो आपण स्थानापन्न व्हा, सामन्याचा आनंद घ्या. खूप खूप धन्यवाद. जाऊया परत एक वेळा समालोचन कक्षाकडे. फिर इससे बार हताश, ओमी का बल्ला चला नहीं है, टाइम तो परफेक्ट, लेकिन कहते ना आसमान में छूने के इरादे से गेंद गई थी, लेकिन कहते ना कि ऊपर तो बहुत चली गई, दूरी मिली नहीं है, अंपायर की 6 की मंजूरी मिली नहीं है, अंपायर ने कहा इट्स आउट। विकेट का पतन यहाँ पर आता हुआ, अरमानों पे ठेस ओमी के लगी है और विकेट नंबर 2 यहाँ पर आते हुए क्या बेहतर गेंदबाजी कृष्णा यहाँ पर कर रहे हैं। देखिए टेनिस क्रिकेट विश्व में आप देखिए तो कृष्णा के चर्चे हैं, एक कृष्णा लक्ष्मण सातपुते, एक कृष्णा गौड़ी, उसके साथ में देखिए तो ये कृष्णा पवार और ये कृष्णा बीच मैदान में। वो कहते हैं ये कृष्णा बल्लेबाजों को अपने धुन पे बांसुरी बजाने पे मजबूर कर रहे हैं। बड़ा विकेट यहाँ पर शायद देखिए तो प्रवीण 11 खारगर अगर बात करेंगे तो प्रतीक 11 डिंग डोंग के रूप में हमेशा खेलते नजर आई हैं। सनी जी यहाँ पर जुड़े 5 साल तक, अगर देखिए तो इस स्वर्गीय रतन बुआ पाटिल स्मृति चषक लगातार 5 साल अगर देखिए तो स्पॉन्सरशिप सनी जी इन्होंने किए है। उसके साथ में अगर देखिए तो अफजल भाई हमारे साथ में इस टीम के साथ में हमेशा जुड़े हैं। बड़ा मंच है, लेकिन यहाँ देखिए तो एक बड़े किरदार निभाने वाले, दुनिया को मोहित करने वाले, एक कहते हैं अफलातून किरदार को जोड़ने वाले संतोष जी जुबेकर यहाँ पर आए हैं। आपका स्वागत है इस खूबसूरत नगरी के। उसके साथ में करोड़ों के बस्ती में दिलदार हस्ती, लोग पहचाने जाते हैं, लोग जाने जाते हैं ये, लेकिन ये एक स्वादा राजू दादा हमारे साथ में यहाँ पर जुड़े हैं, एक बड़ी शख्सियत यहाँ पर आए हैं। आपका भी स्वागत है इस मंच के साथ में। गेंदबाजी में अगर देखिए तो कृष्णा त्रिपाठी बेहतर ओवर अब तक घट रहा है, मुश्किल में थोड़ा सा लाया है। 20 पे 2 यहाँ पर एल के स्टार राजकोट बनाम यह मुकाबला प्रवीण 11 खारगर के बीच में तगड़ा मुकाबला है ये, लेकिन बेस्ट वर्सेस का बेस्ट मुकाबला अभी भी है। रजत मुंडे इनफॉर्म बैटर, जिस बैटर के चर्चे पूरे ISPL के मैदान में, टेनिस क्रिकेट विश्व का एक नायब सितारा बीच मैदान में रजत मुंडे, लेकिन सामने कृष्णा। ओहो अच्छी गेंद है, सम्मान दिया इसको, हल्के हाथों से खेला है, डायरेक्ट हिट। ओहो हो ये डायरेक्ट हिट होता तो शायद आ सकती थी यहां पर विकेट। जानते हैं विकेट का महत्व, क्योंकि रजत मुंडे 3 लेफ्ट और राइट का कॉम्बिनेशन के साथ में उतरी है। एक कहते हैं ना प्लान ए होता है, प्लान बी होता है, तो प्लान A B C
सब योगेश पेनकर अपने साथ में जुड़ाते हुए हैं। 21 पे 2, 1.3 के बाद में शुरुआत अच्छी की है, लेकिन 67 का पीछा करते हुए 2 विकेट बहुत ज्यादा गिरे, लेकिन कृष्णा अच्छी गेंदबाजी करें। थोड़ा सा डिस्कशन करते हुए राजू दादा उनके साथ में, अगर देखिए संतोष जी हैं, बिल्कुल देखिए शेयर करते हुए क्रिकेट का मैदान, बॉलीवुड का मैदान एक साथ में जुड़ा होता है, एक नजदीकी रिश्ता बनता नजर आ रहा है। कृष्णा सामने फाइटर जेट योगेश पेनकर, ओहो पीछे हटके थोड़ा सा स्लाइस करना चाहते थे पॉइंट के क्षेत्र में, थोड़ा सा हड़बड़ाहट वहां पर आई है और शायद यहां पर देखिए तो सिंगल आई है। यही वो काम होता है जहां पर एक एक रन आपको बचाना होता है। योगेश पेनकर ये जानते हैं लड़त बहुत बड़ी है और लड़त का महत्व जानते हैं। हमारे साथ में वाइस साहब मेरा भाईंदर मनीष पाटिल आप जुड़े। एक कड़क मुकाबला बीच मैदान में 22 पे 2, 1.4 के बाद में 67 का पीछा कर रही है प्रवीण 11 खारघर। 100% हा चुरशीचा सामना होईल, यात कुठलंच दुमत नाहीये, कारण दोन्ही संघ त्याच जिद्दीने खेळतायत। यावेळेस ऑनसाइडला फ्लिक केलाय, गॅप मोठा आहे, गॅप शोधलाय, बॉल जातोय डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार, येतोय मुक्ता चौकार। पैरों पे गेंद थी, तोहफा दोनों हाथों से कबूला और चौका में डील करते हुए यहां पर रजत मुंडे। 26 लॉस ऑफ 2 विकेट, एक पार्टनरशिप की जरूरत यहां पर। ओहो हो क्या बात है, पटक बाद में देखिए तो गेंद थोड़ा सा घूमती हुई टर्न करती हुई और ब्रेक यहां पर आता हुआ, कमाल की गेंद यहां पर डिलीवर की है। इट्स 22 के रूप में सिंगल 27। फिरकीपटूचं ते कामच आहे की चेंडूला वळण देणं, आणि ते बघा ते अनपेक्षित होतं फलंदाज रजत मुंडेसाठी, आणि त्याचमुळे त्यांनी खेळण्याचा अप्रोचच दाखवला नाहीये। बॉलला बाउन्स मिळतोय आणि त्याचमुळे खरंच उत्कृष्ट दर्जाची फिरकी गोलंदाज कृष्णा त्रिपाठीची पाहायला मिळाली। 2 षटकांचा खेळ संपला, 2 षटका समाप्तीनंतर 67 धावांचा पाठलाग करत धावसंख्या झालेली आहे 27 धावा, 27 रन्स ऑन बोर्ड। सध्या आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहताय छावा चित्रपटामध्ये ज्यांची भूमिका सध्या प्रचंड गाजली गेलेली आहे, असे छत्रपती संभाजी महाराजांचे विश्वासू साथीदार म्हणजेच रायजी माळगे यांची भूमिका ज्यांनी नुकतीच बजावली त्या छावा चित्रपटामध्ये संतोष जुवेकर सध्या आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतात। आणि मगाशी देखील आपण ज्यावेळेला ड्रॉसाठी त्यांना बोलवलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं हा फक्त अभिनय नव्हता, तर आम्ही अक्षरशः इतिहास जगलो। आणि या चित्रपटासाठी त्यांनी तलवारबाजीचं प्रशिक्षण घेतलं, घोडेस्वारीचं प्रशिक्षण घेतलं, भाला फेकीसाठी त्यांनी प्रशिक्षण घेतलंय। आपल्या वजनामध्ये भरपूर कमतरता त्यांनी आणली आणि त्याचमुळे एक वेगळं नाव आहे चित्रपट सृष्टीमधलं संतोषजी जुवेकर। आणि सध्या त्यांच्या त्या अभिनयाची प्रचंड मोठी चर्चा होते। आणि इकडे महेश पटेल सर तिथे उपस्थित आहेत, प्रथमेश पवार तिथे उपस्थित आहेत आणि विनोदजी रतन पाटील साहेब यांच्या बरोबरीने एक वेगळी चर्चा देखील इथे सध्या सुरू आहे। फिल्म इंडस्ट्रीमध्ये महेश पटेल यांचं देखील नाव नेहमीमध्ये चर्चेमध्ये असतं। लक्ष्मण उतेकर यांनी तो चित्रपट संपूर्ण जगाला दिलाय आणि त्या चित्रपटामध्ये खूपच महत्त्वाची आणि खूपच चांगली भूमिका रायजी माळगे यांची निभावली आहे। संतोष जुवेकर यांनी त्यांचं या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेलं आहे। जाऊया परत एक वेळा समालोचन कक्षात। प्रदीप आए गेंदबाजी मार पे, प्रदीप मलिंगा सामने रजत मुंडे। और शायद देखिए यहां से अगर देखिए बात करेंगे तो 24 गेंदे 40 वाला लक्ष्य है और यहां से देखिए प्रदीप बुमराह आपण पाहिला, त्यांनी एक चांगली सुरुवात दिली, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल ठेवला होता। प्रदीपच्या वतीनं सुरुवात या ठिकाणी चांगलीच होते, पण आता रेफरल आलेला आहे 70 स्पोर्ट्स। आपण वॉर रूम मध्ये पोहोचतोय। देखिए तो कॉल करते हुए यहाँ से देखिए तो चैलेंज करते हुए बैटर टीम, वो कहते हैं ना खोने के लिए तो आपके पास सब कुछ है, पाने के लिए बस कहते हैं ना रिव्यू आपको है जिसके माध्यम से आप पा सकते हैं। लेकिन यहाँ पर कहते हैं ना अंपायर के डिसीजन को चैलेंज दिया है बैटर टीम ने, भाई हमारा रिव्यू है कि आप देख लीजिए वाइट है, चैलेंज किया है वाइट के लिए। शायद ये इसके ऊपर नजर आएंगे तो शायद देखिए प्रदीप योगेश पेंडकर आणि रजत मुंडे ही पार्टनरशिप खूप महत्त्वाची आहे। योगेश पेंडकर मागच्या सामन्यामध्ये जास्त काही देऊ शकले नाही, पण ॲज अ कॅप्टन ती भूमिका त्यांना स्पष्ट करायची आहे आणि त्याचमुळे रनचेसमध्ये त्यांनी देखील कित्येक स्पर्धा गाजवलेल्या आहेत। रजत मुंडे तर या सीझनमध्ये तर भन्नाट फॉर्मात राहिलेले आहेत, कित्येक पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत।
आणि त्याचमुळे तुमचा खेळ जर चांगला राहिला तुमच्या गावामध्ये तुमची नेहमीच चर्चा होते, तुमच्या परिसरामध्ये चर्चा होते, तुमच्या राज्यामध्ये चर्चा होते आणि तीच चर्चा एकंदरीत व्यवसाय क्रिकेटपटूची सुद्धा सातत्याने आपण पाहत आलेलो आहोतच. एका निर्णयासाठी आपण थांबलोय. आपण 70 स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर आहोत, वॉर रूममध्ये पोहोचतोय, त्या ठिकाणी चेक करतोय. बॅटर्सने तो रेफरल घेतलेला है। मनीष सर, अगर देखिए यहाँ से अगर बात करें तो बड़ा मुकाबला है, कहते हैं बड़ा प्रतिष्ठा का मुकाबला है, टेनिस क्रिकेट विश्व का वर्ल्ड कप है और आप कप्तानी कर रहे हैं और कहते हैं ना ये मुकाबला डू और डाई वाला है। यहाँ से जीतेंगे तो आपको मौका है, हारेंगे तो फिर वो कहते हैं ना काफ़ी सारे उंगलियाँ आपके ऊपर उठेंगे, सवाल उठेंगे, इतना बड़ा टीम पैक लेकिन फिर भी मैच लगातार हार है तो शायद इस टूर्नामेंट से बाहर जाने का कहते रास्ता है। लेकिन इट्स डिसीजन आता हुआ, इट्स फेयर डिलीवरी। एक रिव्यू था लेकिन वो खोया एक्शन रिप्ले में, आप देख सकते हैं। चेक प्रतेश पालकर इथे उपस्थित झालेले आहेत, ज्यांना कूलर लागला होता मगाशी लकी ड्रॉ मध्ये, तर त्यांचाही सन्मान आपण थोड्याच वेळात इथे करणार आहोत। धन्यवाद। तर फेअर बॉल डॉट येतोय, प्रदीपचा पहिला बॉल डॉट येतोय। आता जिंकण्यासाठी 23 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे। मॅच ऑन आहे, दोन्ही संघांच्या बाजूने आहे। प्रवीण 11 खारघर आणि एका बाजूला एल के स्टार राजकोट। पंचाच्या डावीकडून बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा प्रदीप सज्ज होतो, स्ट्रायकर एंडला रजत। चांगला बॉल ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज बॉल गलीमध्ये, क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये, एक सिंगल कंप्लीट होते, एका धावेची वाढ होऊन धावसंख्या पोहोचते आता 2 गडी बाद 28। दो विकेट के नुकसान पे 28, 2 विकेट अब तक हुए 2.2 के बाद में। देखिए शैली इस गेंदबाज के जिस तरह से बूम बूम बुमराह करते हैं, जो बल्लेबाजों को गुमराह करते हैं, उसी तरह से एक्शन इनकी। प्रतेश पालकरीला आपण पुरस्कार देणार आहोत आणि त्याच्यानंतर जो सायकलसाठी ड्रॉ केला होता त्याचा टाइम आता संपलेला आहे आणि त्याच्यानंतर परत एक वेळा सायकलसाठी ड्रॉ केला जाणार आहे आमच्या मुख्य व्यासपीठावर। धन्यवाद। 28 रन 2 विकेट के नुकसान पे। अब देखिए मुकाबला, एक तरफ योगेश पेनकर 5 में 7 बना के खेल रहे हैं, टीम की कप्तान है, बीच मैदान में कप्तान है। तो नॉर्थ साइड में देखिए तो रजत मुंडे, टेनिस क्रिकेट विश्व की बेहतर पार्टनरशिप बनाने की ये जोड़ी, राइट और लेफ्ट के कॉम्बिनेशन, लेकिन जान हलक में है। मुकाबला थोड़ा सा फंसा हुआ नजर आ रहा है। प्रदीप फिर से बार योगेश के लिए, ओहो परफेक्ट यॉर्कर लैंड डिलीवरी, यू मिस आई विल डेफिनेटली। यहां पर वो कहते हैं बूम बूम बुमराह, इन्होंने किया योगेश पेनकर को गुमराह, विकेट मिलती हुई। फर्निचर डिस्ट्रॉय, कॅमेरा त्या ठिकाणी फलंदाज तर बाद झालाय। रिप्ले मध्ये आपण पाहतोय स्क्रीनवर स्लो मोशन मध्ये की बॉल तर स्टंपवर धडकलाय आणि कॅमेरा सुद्धा धारातीर्थी पडलाय। कमाल की गेंद डाली है जनाब ने, ये कहते हैं ना कि एक मोस्ट पावरफुल गेंदबाज। जबरदस्त गेंद यहाँ पर डिलीवर करते हुए एक्शन रिप्ले में देख सकते हैं, जिस तरह से बूम बूम बुमराह, ओहो हो कमाल की गेंद डाली। जवाब था नहीं है मनीष सर, और उसके बाद में एक ही था कि आप जाइए बाहर। विकेट आती हुई, सेलिब्रेशन बीच मैदान में इनका, जांग पे खेला दाव, विकेट आई है। डीजे नवीन बॅटर नितीन माटुंगे मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत। ज्या फलंदाजाच्या फलंदाजीची आवश्यकता होती, मागणी तसा पुरवठा ते देण्याची धमक ठेवत होते, त्यांना मात्र परतीचा प्रवास करावा लागतोय, कारण एका कठीण प्रश्नाचं उत्तर ते देऊ शकले नाहीत आणि त्याचमुळे ते परतीचा प्रवास करतात। म्हणजे योगेश पेणकर हे बाद झालेले, त्या बाद होण्यापूर्वी त्यांनी धावा बनवलेल्या आहेत 7। इजाज कुरेशी 11 वर बाद झाले आणि ओमी केणी या सामन्यात धावांचं योगदान देऊ शकले नाही, 0 वर ते बाद झाले। त्याचमुळे रजत मुंडे आणि नितीन माटुंगे या 2 फलंदाजांवर जबाबदारीचं ओझं वाढलंय टीम प्रवीण 11 खारघरचं। चेक विनोदजी रतन पाटील साहेब, आपल्याला विनंती करेन, आपण आता एक ड्रॉ करणार आहोत सायकलसाठी, तो तुमच्या उपस्थितीमध्ये आणि तुमच्या शुभ हस्ते आपण करतोय अशी माहिती आपल्यापर्यंत येते। आणि चला आता आपल्या उपस्थितीमध्ये त्या सायकलसाठी आपण ड्रॉ करतोय आणि मग प्रतेशचा सन्मान होईल तो कूलर देऊन। काशीनाथ काना पाटील देखील तिथे उपस्थित आहेत आणि करूया आपण सायकलसाठी हा ड्रॉ। पाहूया भाग्यवान प्रेक्षक कोणता ठरतोय ज्याला आजच्या रात्रीमध्ये ती स्पोर्ट्स सायकल मिळेल। आणि प्रेक्षकाचं नाव आहे आरुष जाधव, 232 क्रमांकाने हा देखील सोनारपाड्याचाच आहे। याचं कारण आहे प्रचंड गर्दी प्रेक्षकांची होती, सोनारपाड्याचं संपूर्ण गाव इथे आलं होतं आणि त्याचमुळे सातत्याने सोनारपाड्याच्या प्रेक्षकांच्या चिठ्ठ्या निघतायत लकी ड्रॉ मध्ये। आणि आता आपण प्रतेशचा सन्मान करणार आहोत हा कूलर देऊन। मी विनंती करेन, महेश पटेल सर इथे उपस्थित आहेत, प्रथमेश पवार उपस्थित आहेत आणि विनोद दादा इथे उपस्थित आहेत। हा सन्मान इथे होतोय, अभिनंदन प्रतेश।
उन्हाळ्याचे दिवस आहेत, थंडगार हवा तुम्हाला नक्की हा कूलर देईल. आणि जाऊया परत एक वेळा आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे. धन्यवाद. 21 चेंडू आणि 39 धावांची गरज. 21 गेंदे 39 चाहिए फिर से एक बार. ओ नितिन माटुंगे आए हैं शायद देखिए तो कोल्हापुर के ये खिलाड़ी बीच मैदान में, लेकिन कहते हैं प्रभावित किया इस गेंदबाज ने मनीष सर. जहाँ पर देखिए तो 24 गेंदों में अगर देखिए तो ये मुकाबला 40 पे था, लेकिन कमाल की गेंदबाजी यहाँ पर कर रहे हैं. जिस तरह से बुमराह करते हैं गेंदबाजी उसी तरह से इनके एक्शन है और अब तक प्रभावित किया है इस गेंदबाज ने. कमाल की गेंदबाजी, 4 गेंदे डाली है, 1 रन, एक योगेश पेनकर जैसी बड़ी विकेट. 28 पे 3. दोन्ही हात रोल करून ते गोलंदाजी करतात. यावेळेस स्टंप टू स्टंप अटॅक ठेवण्याचा प्रयत्न होता. बॉल शरीरावर आदळतोय. लेग बायची एक धाव मिळते. 2 धूर्त फलंदाज खेळपट्टीवर असताना सुद्धा आपलं प्रसंगावधन आणि आपली गुणवत्ता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज प्रदीप दाखवतो. या षटकात त्यांनी फक्त 1 धाव खर्च केले आणि 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. और देखिए बड़पना भी इनके लिए आसान नहीं है, क्योंकि देखिए ये देखिए गेंद पड़ने के बाद में अंदर आई, अगला पिछला गेंद पड़ने के बाद में बाहर आई, तो अच्छी वेरिएशन. रजत मुंडे फिर से बार सामने. आखिरी गेंद इस ओवर की. कमाल की गेंदबाजी, पूरी तरह से मैच में यल के स्टार राजकोट को लाने वाले गेंदबाज. ओ बेहतर है, बेहतर ड्राइव. देखिए ओवर पिच गेंद थी, ड्राइव अच्छा किया है. 1 रन लिया, दूसरा रन. अरे नहीं 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 नहीं, एक नहीं है, एक नहीं है जनाब, 4 लिख लीजिए. बहुत बड़ी गलती यहां पर होती हुई और आता हुआ ये कमाल का मुक्ता ब्रांडेड चौका. 4 रन. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल वाईड हाफ व्हॉल्यूमवर घेत असताना ड्राईव्ह करून एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन होतं, पण क्षेत्ररक्षणाच्या चुकीमुळे क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाही आणि त्याचमुळे आता त्या 4 धावा मिळत आहेत. टीम प्रवीण 11 खारघरला. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या पोहोचते ते म्हणजे 33 वर. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 34 धावांची. बॉल शिल्लक आहे 18. होतोय ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. पाहूया ड्रिंक्स ब्रेक मध्ये यात दोन्ही संघांच्या वतीनं चर्चा कशी होते. ब्रेक मध्ये आपण नक्कीच पुन्हा एकदा जाऊया स्वागत कक्षामध्ये. सन्मान इथे केला जाणार आहे. निलेश पाटील आयरेवरून उपस्थित झालेले आहेत, त्यांचा सन्मान इथे केला जाईल. निलेश पाटील साहेब आयरेवरून इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचा सन्मान विनोददादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये केला जाईल. त्याचबरोबर प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक बिल्डर सुनील नारकर यांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जाणार आहे. साहेब या आपल्याला सन्मानित केलं जातं आमच्या मुख्य व्यासपीठावर. निलेश पाटील आयरे आणि त्याचबरोबर सुनील नारकर प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक बिल्डर आहेत, त्यांचा सन्मान इथे केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावर. सध्या ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये आहे. जलपानाची हीच ती वेळ आणि आता आमच्या मुख्य व्यासपीठावर सन्मान केले जात आहेत. आदरणीय विनोदजी रतन पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान इथे होतोय. निलेश पाटील आयरेगाव आणि सुनील नारकर हे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. काशीनाथ काणा पाटील आणि त्याचबरोबर विनोदजी रतन पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातोय. आपलं सहर्ष स्वागत. यानंतरचे सत्कार मूर्ती आहेत सुनील नारकर, जे बिल्डर आहेत, बांधकाम व्यावसायिक आहेत. ये 2 रनों का कॉल है और आसानी के साथ में 2 रन पूरे करेंगे. वो कहते हैं ना मनीष सर, 18 गेंदों में 33 आए थे, 18 गेंदों में 34 चाहिए. डू और डाई वाला मुकाबला इस गेंद पे आया है दुख का. तो शायद यहाँ से देखिए 17 गेंदे शेष है, रन चाहिए 32. ये मुकाबला खास है 2 टीमों के बीच में. अब फिर से एक बार कृष्णा है गेंदबाजी मार पे. और शायद मौका, फिर से एक बार मौका. कृष्णा आए हैं और कृष्णा अपने साथ में विकेट भी लाए हैं. नितिन को जाना पड़ेगा बाहर. बिग फिश बड़ी मछली जाल में. यह आता हुआ योगीराज बिल्डर एंड डेवलपर विकेट.
मुकाबला, ये मुकाबला बहुत तगड़ा होने वाला है। शाम के समय में दो ताकतवर टीमें एक दूसरे के साथ में मिली है। मनीष सर देखिए, पहले गेंद पे 2 आया, दूसरी गेंद पे बड़े शॉट खेलना चाहते थे, लेकिन अब 16 गेंदे 32। क्या लगता है मुकाबला किस तरह से जाएगा? क्या मुकाबला फंस जाएगा? क्या करना चाहिए ये दोनों के बीच में? नक्कीच, पण स्क्रीनवर आपण पाहतोय सन्माननीय प्रमोददादा पाटील, सन्माननीय विनोददादा पाटील, सिने अभिनेते संतोषजी जुवेकर, तसेच सर्व सन्माननीय पाहुणे प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवतायत। व्यासपीठावर कुणाल दाते सर, सर्व पाहुण्यांचं स्वागत, तसेच सर्व कमिटी आमची, जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई, सर्व पाहुण्यांचं आदरातिथ्य व्यवस्थित राखतायत। क्रिकेटचा खेळ मैदानात चालू आहे, व्यत्यय येऊ देत नाही आहे, सर्व काही व्यवस्थित सुरळीत चाललेलं आहे। पण कृष्णा त्रिपाठीचं कौतुक व्हायलाच हवं सलीम सर, कारण त्यांनी दुसरं षटक हाताळलं होतं, 7 धावा खर्च करताना त्यांनी 2 विकेट्स मिळवल्या। कृष्णा त्रिपाठीने हे षटक हाताळताना पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्च केल्या, पण पुढच्याच बॉलवर विकेट मिळवल्या। त्याचमुळे आता अडचणी वाढलेल्या आहेत प्रवीण इलेव्हन खारघर या संघाच्या। अमित नाईक मैदानाच्या आतमध्ये पोहोचतात। अमित नाईकने दादोजी कोंडदेव स्टेडियम गाजवलं होतं, त्याचमुळे पाहूया त्याच ईर्षेने आज सुद्धा अमित नाईकचा खेळ पाहायला मिळेल का? समोर आव्हान आहे कृष्णा त्रिपाठीचा। कृष्णा तयार होते पंचांच्या डावीकडून, राऊंड विकेट उलट खेळलाय, स्वीप केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक नाही आहे, डीप कव्हर पॉइंटला बॉल सीमारेषा पार। रॉयल एंट्री मैदानाच्या आतमध्ये अमित नाईकची येतोय मुक्ता चौकार। नहीं, ये शाम के समय में एक स्वीट टाइमिंग है। बल्ले के बीचों बीच में आया चौका, यहाँ पर थोड़ा सा प्रेशर कम हुआ होगा। डगआउट से सेट होके आए अमित नाइक। एक और मतवा बड़ा अपील यहाँ पर कृष्णा करते हुए, लेकिन इस समय डॉट गेंद 39, लॉस ऑफ 4 विकेट। यहाँ देखिए तो वापसी भी कर रहे हैं कृष्णा। अगर देखिए एक बड़ा शॉट आया, उसके बाद में वापसी, गजब की गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज। एक गोष्ट जर तुमच्या बाजूने चांगली घडली तर ती गोष्ट तुम्ही पुन्हा पुन्हा करण्याचा प्रयत्न करता, आणि तेच करताना आता आपण अमित नाईकला पाहिलं, कारण या अगोदर रिव्हर्स स्वीपचा चौकार त्यांच्या वतीने आपण पाहिला, स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता, तो प्रयत्न फसलेला आहे। धावसंख्या 39, 4 गडी बाद। पुढचा बॉल कृष्णाचा, अराउंड विकेट न राईट बॅटरसाठी शफल झाले, ऑन साइडला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉलिंग एंडला थ्रो, बॅकअप नाहीये, त्याचमुळे ओव्हर थ्रो मिळेल, ओव्हर थ्रो घेण्याचा प्रयत्न होतोय, थ्रो थोडासा अपीश होता, ऑकवर्ड होता। या लेग बाईच्या 2 धावा मिळतील, धावा कशाही येऊ द्या, धावा येणं आवश्यक आहे टीम प्रवीण इलेव्हन खारघर संघासाठी, आणि या 2 एक्स्ट्रा रन ऍड होतील धावफलकामध्ये। धावसंख्या पोहोचते 41, 41। यहाँ देखिए मुकाबले की बात करें, अभी भी 13 गेंदे शेष है, रन चाहिए 26, 13 गेंदे 26 वाला मुकाबला। कहते हैं जितना आसान है उतना मुश्किल है, जितना मुश्किल है उतना आसान है। 13 गेंदे 26, एक आधा बड़ा शॉट आया तो प्रेशर आपका कम हो जाएगा, एक आधे विकेट आते हैं तो प्रेशर आपके ऊपर बढ़ जाएगा, क्योंकि दोनों टीमों को ये दोनों टीमें जानते हैं ये मुकाबला आपके लिए बड़ा है। डू और डाई वाला मुकाबला है कृष्णा बनाम ये मुकाबला अमित नाइक के बीच में। ये थोड़ा सा देखिए पढ़ने के बाद में बाहर निकली गेंद है, थोड़ा सा अपील भी वहां पर हुआ। गजब की गेंदबाजी इस कृष्णा ने की है, प्रभावित इस कृष्णा ने की है। 13 रन खर्च किए, 3 विकेट अपने नाम किए, गजब के दोहर। और शायद ये रेफर आपका रिव्यू खत्म हुआ है, इसके बाद है ना अब अंपायर के हवाले आपको चलना पड़ेगा। गेंदे बाकी यहाँ से 12 और रन चाहिए 26, 12 बॉल टू गो एंड 26 रन टू विन। 12 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे। चला मॅच ऑन ठेवा, सामना रंगतदार होतो, मोमेंटम आपण बनवलेला आहे। 70 स्पोर्ट्सवर सुद्धा कित्येक प्रेक्षक अजूनही या सामन्याच्या निकालाची वाट पाहत आहेत। परिणाम काय होईल त्याची चर्चा चालू झालेली आहे, आणि त्याचमुळे आता तर्क वितर्क फेल आहेत या क्रिकेटच्या खेळामध्ये, आणि म्हणूनच आता या पुढच्या 10 मिनिटांमध्ये खूप काही घडणार आहे, खूप काही बिघडणार आहे, आणि तेच पाहण्यासाठी आपण सर्व जमलेलो आहोत। 12 गेंदे 26 वाला मुकाबला। अमित नाइक एक बड़ा मंच का बड़ा खिलाड़ी है, रजत मुंडे दोनों गद के आईएसपीएल स्टार खिलाड़ी है, लेकिन क्रिकेट के मैदान में चलना आपके लिए जरूरी है। आपका पास्ट क्या हुआ ये मायने नहीं है मनीष सर, आप प्रेजेंट में किस तरह करते हैं, बल्लेबाजी आपकी किस तरह होती है, हर गेंद आपके लिए नहीं है। कल क्या किया ये मायने नहीं है, आज आपको क्या करना ये मायने है। दोनों तरफ आग बराबर की लगी है, क्योंकि इस आग में आग बुझाने वाला कौन है। गेंदबाजी में बदलाव होता हुआ गेंदबाजी मार पे 12 गेंदे 26 वाला मुकाबला। रजत मुंडे ऑन स्ट्राइक, 6 में 10 बना के खेल रहे। प्रदीपलाच पुन्हा एकदा बोलवण्यात आलेलं आहे। जबरदस्त बॉलिंग अटॅक खरं तर एलके स्टार राजकोटचा या डावामध्ये पाहायला मिळालेला आहे। समोर धुरंधर आहेत क्रिकेटच्या खेळातले, त्या धुरंधर फलंदाजांना रोखण्याचं काम
गोलंदाज करतायत, पण या षटकाची सुरुवात वाईट बॉलने होते. धावसंख्या 42, जिंकण्यासाठी 12 चेंडू 25 धावा. आसान इनके लिए नहीं है क्योंकि प्रेशर वाला मुकाबला है. जितना प्रेशर बल्लेबाजों पे है उतना प्रेशर गेंदबाजों के ऊपर भी है. लेकिन यहाँ से देखिए जो प्रेशर हैंडल करेगा वो मैच का विनर बनेगा. और शायद यहाँ से देखिए मुकाबला ये पहली गेंद अगर देखिए तो सबके काफी बाहर. रजत मुंडे जानते हैं अपने धैर्य को, अपनी परिणति को. 42 पे 4. इस बार स्विच इट, लेकिन कांटेक्ट इतना अच्छा हुआ नहीं है जिसके ऊपर एक बड़ा शॉट आ जाए. सिंगल यहां पर आता हुआ. अब मुकाबला बात करेंगे. 11 गेंदे और रन चाहिए 24. 11 गेंदे 24 रन. संयम गमवून चालणार नाही. खरं तर दोन्ही फलंदाजांकडे तो अटॅकिंग खेळ आहे आणि त्याचमुळे सातत्यानं ते काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. पण मात्र तसं जर वेगळं करण्याचा प्रयत्न सातत्याने केला तर थोडंसं गडबड होऊन जाईल. आणि त्याचमुळे पाहूया आता अमितचा अप्रोच काय. आता आपण जे कुपन काढलं होतं त्याचाही टाइम संपलेला आहे आणि परत एक वेळा आपण एक सायकलसाठी कुपन काढणार आहोत, ते देखील अगदी थोड्याच वेळात. धन्यवाद. अमित नाईक स्ट्रायकर एंडला. प्रदीप बॉलिंग ट्रॅकवर. आतापर्यंत प्रदीपने चांगली गोलंदाजी हाताळलेली आहे टीम एलके स्टार साठी. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल फॉलो करून स्लॅश करण्याचा प्रयत्न. वेग भन्नाट आहे, पाऊस भन्नाट आहे आणि त्या ठिकाणी प्रदीपची गोलंदाजी भारी पड़ते टीम प्रवीण 11 खारघरवर. वनबाज का इशारा किया है, लेकिन इसके साथ में जितने डॉट गेंदे डालेंगे उतना प्रेशर अगर देखिए प्रवीण 11 खारघर के ऊपर रहेगा. क्योंकि वजह है बेहतर गेंदबाजी. कृष्णा ने अच्छी गेंदबाजी की है और उसको साथ अगर देखिए तो प्रदीप दे रहे. कमाल की गेंदबाजी. शायद देखिए बेस्ट वर्सेस बेस्ट का मुकाबला चल रहा है बीच मैदान में. अब देखिए अमित नायक को रोके, रजत मुंडे को रोका है. ये मुकाबला खास होगा, इसमें कोई संदेह नहीं है. मुकाबला ऑन है, मुकाबला खत्म हुआ नहीं है क्योंकि दोनों टीम को पता है डू और डाई वाला मुकाबला. ये शॉट अच्छा खेला है बल्ले के बीचों बीच. इन्होंने कहा सीधी बैट, नो बकवास. अमित नायक के बल्ले से निकलता हुआ माय हेवन 6 और 6 रन. जे सामना जिंकण्याचा मूलमंत्र आणि तोच आत्मविश्वास आता अमित नाईकचा पाहायला मिळालाय. नो चान्स फॉर द फिल्डर. खूप चांगला स्ट्रोक त्यांनी सजवला. सरळ बॅटचा वापर करताना स्ट्रेट हिट षटकार खेचलाय. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच आता 49 या आकड्यावर जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. बॉल शिल्लक आहेत 9. सामना बॅलन्सिंग आहे. दोन्ही संघांना जिंकण्याची समसमान संधी आहे. पण एका बाजूला अमित नाईकचा खेळ आता बहारदार दिसतोय. पण प्रदीप देखील प्रयत्न करतोय त्याला रोखण्याचा. पण अमित नाईक थांबेल तो कसला. बॉलला पाठवलंय. स्वीपर कव्हर सीमारेषा पार. मिळतील धावा 4. मुक्ता चौकार. की बात करें तो मुकाबला फिर से बार ऑन हुआ है क्योंकि ये ताकत है अमित नायक के. वो बड़े शॉट खेलते हैं. ताकत पहले गेंद पे ताकत दिखाया, दूसरी गेंद पे क्लास अमित नायक का झलक दिया. 53. 8 गेंदे 14 की दरकार है. ओ इस बार देखिए बल्ले का महीन सा किराना. प्रदीप ने कहा कि खूबसूरत आपकी बल्लेबाजी है तो बदसूरत मेरी गेंदबाजी नहीं है. ये काम बढ़िया किया है. मुकाबला फिर से एक बार टर्न होता हुआ. योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर विकेट. 21,000हून जास्त प्रेक्षक या सामन्याचा आनंद 70-70 स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवर पाहतायत. एका क्षणाला वाटलं होतं की सामना घेऊन जाईल अमित नाईक, पण अमितचा विकेट प्रदीपने घेतलाय. 7 चेंडू 14ची गरज. 42 लाख लोगों ने इस टूर्नामेंट को अपनाया है क्योंकि ये टूर्नामेंट इतनी खास है. ये मुकाबला जितना खास है बेहतर है. 4.2 मिलियन व्ह्यूज म्हणजेच आतापर्यंत 42 लाख प्रेक्षकांचा प्रतिसाद या स्पर्धेला आतापर्यंत लाभलेला आहे. 70-70 स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवर पहिल्या दिवसापासून आतापर्यंत 42 लाखांची व्ह्यूवरशिप 70-70 स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवर लाभलेली. हा देखील एक इतिहासच आहे. हा देखील एक विक्रम आपण नक्कीच नोंद करूया. पण हा चालू असलेला सामना सुद्धा प्रेक्षकांना अजून जास्त मजा देतोय.
आनंद देतोय, सस्पेन्स वाढतोय, क्लायमॅक्स अजून काय घडेल त्याची चर्चा चालू आहे, कारण बॉल शिल्लक आहे 7, जिंकण्यासाठी आवश्यकता 14ची. भूषण गोळे नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडला. रजतची साथ देण्यासाठी प्रदीपने खूप चांगलं पुनरागमन या षटकात केलंय. शेवटचा एक बॉल या 5व्या षटकातला हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय प्रदीप. स्ट्रायकर एंडला भूषण गोळे. फोर्स केला बॉलला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, स्टँड मध्ये डिलिव्हर, बॅनर तोड. षटकात भूषण गोळेच्या बॅट मधून माहेवन सिक्सर. मैदान में राजधानी सातारा, प्राउड ऑफ सातारा, भूषण गोले मैदान में आए और इन्होंने कहा कि जबरदस्त वो कहते हैं सातारा के कंदी पेड़ा जितना मीठा है उससे भी बड़ा शॉट यहाँ पर है, बहुत मीठा शॉट यहाँ पर क्रिएट किया. अब गेंदे बाकी 6 रन चाहिए 8. मुकाबला फिर से बार ऑन हुआ है क्योंकि जितने सारे दर्शक ऑनलाइन के माध्यम से जुड़े हैं ये भी जानते हैं मुकाबला बहुत बड़ा है क्योंकि डो और डाई वाला मुकाबला है. साख दाव पे लगी है दो बड़ी टीमों के बीच में. 6 पे 8. 6 चेंडू 8 धावांची गरज आहे. अजूनही सामना संपला नाहीये कारण अजूनही सामन्यातलं शेवटचे षटक बाकी आहे आणि शेवटच्या षटकामध्ये डिफेंड करायच्यात LK स्टार राजकोटला 8 धावा, बनवायच्यात प्रवीण 11 खारघरला 8 धावा. जर 7 बनल्या तर मग सुपर ओव्हर, कारण या अगोदर सुपर ओव्हरचा थरार अनुभवता आपण राहिलेलो आहोत. त्याचमुळे पाहूया या सामन्यात नेमकं घडतंय काय. बॉलिंग ट्रॅकवर येतोय बिलाल. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 8 धावा वाचवण्यासाठी स्ट्रायकरला फलंदाज रजत. खूप वेळापासून रजतने पॉज घेतलेला. पाहूया तो इन ऍक्शन मध्ये येतोय का की या सुरुवातीच्या टप्प्यावर बिलाल भाव खाऊन जातोय. 6 चेंडू जिंकण्यासाठी 8 ची गरज. 6 पे 8 दरकार है. बिलाल एक तरफ है, सामने रजत मुंडे, दोनों की प्रतिष्ठा दाव पे. बेस्ट वर्सेस बेस्ट का मुकाबला. बिलाल बनाम रजत. 6 पे 8. और शायद ये तो लेग स्टंप है तो अपील जरूर करे लेकिन अंपायर कह रहे कि इट्स अ वाइट बॉल. लेग स्टंप को थोड़ा भी अगर मिस करेंगे तो अंपायर कहते हैं जनाब ये गेंद दोबारा डालिए. 6 पे 8 की दरकार थी. अतिरिक्त रन यहाँ पर जुड़ गए. अब 6 पे 7 चाहिए मुकाबला जीतने के लिए. कितना मुकाबला मनीष सर बदल गया है. हे नाही करायचंय, त्याचमुळे पहिल्याच बॉलवर दडपण ओढावून घेतोय बिलाल स्वतःवर. पण अजूनही शेवटचे 6 बॉल्स बाकी आहेत. स्ट्रायकर एंडला फलंदाज रजत सज्ज होतोय. 6 चेंडू 8 धावांची गरज असताना पहिलाच बॉल या शेवटच्या षटकातला व्हाईट बॉल बिलालच्या वतीने हाताळला गेलाय. 6 चेंडू 7 धावा. ड्राइव्ह केलाय, मिड ऑफ नाहीये, क्षेत्ररक्षक पोहोचतोय. लॉंग ऑफचा बॉलवर एक सिंगल कंप्लीट. चांगलाच गॅदर, तितकाच चांगला बॅटिंग इनला थ्रो. दुसरा धावेचा प्रश्नच निर्माण होत नाहीये. एक धाव मिळते. आता इक्वेशन बदलते. 5 चेंडू आणि 6 धावा. 5 बॉल टू गो एंड 6 रन टू विन. 5 गेंदे 6. यहाँ से देखिए बेहतर एक आधे विकेट अगर बिलाल अपने नाम करते तो मैच अगर देखिए यहाँ पर सस्पेंस बरकरार रहेगा. लेकिन भूषण गोले अगर देखिए एक गेंद खेला है 6 इन्हें बड़ा मैसिव लगा पाए. क्लायमॅक्सला खूप जास्त महत्व कुठल्याही चित्रपटात दिलं जाते, तसंच क्रिकेटच्या खेळामध्ये सुद्धा शेवटच्या षटकाला महत्व दिलं जाते आणि शेवटच्या षटकाची हाताळणी करण्यासाठी बिलाल पुन्हा एकदा सज्ज होते. पंचांच्या डावीकडून ओव्हर द विकेट. धीम्या गतीचा बॉल, गती काढली होती, बॉलला हार्ड लेंथवर ठेवलं. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉलिंग पाथ स्लाइस करण्याचा प्रयत्न बसतोय. एक बॉल कमी झालाय. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 ची गरज. इस बार देखिए अपने हाइट का बहुत जबरदस्त लाभ लेते हुए थोड़ा सा गेंद को अंदर लाया और देखिए थोड़ा सा मिश्रण भी यहाँ पर करते हुए अगर भूषण गोले के यहाँ पर स्तब्धित कर दिया. मुकाबला खत्म हुआ नहीं है, मुकाबला अभी बाकी है. ऐसे लो स्कोर वाले मुकाबले फर्स्ट हमने देखे क्रिकेट के मैदान में, क्योंकि क्रिकेट के मैदान में वक्त बदलते वक्त लगता नहीं है. गेंदे बाकी यहाँ से 4 है, रन चाहिए 6. वैसे तो एक बड़ा हिट, मुकाबला खत्म है, लेकिन एक आधी डॉट गेंद, एक आधा विकेट मैच के अंदर अभी भी बरकरार रह सकती है टीम. ओ एक और मतलब फुल लेंथ गेंद थी, इसको अच्छा खेला है. लॉन्ग ऑफ बॉडी क्षेत्र में खिलाड़ी मौजूद, वहां पर 1 रन लिया. 2 का कॉल है, 2 रन आसानी के साथ में यहां पर पूरे करते हुए 63 रन, लॉस ऑफ 5 विकेट. घाबरून चालणार नाही. जर तुमच्यात भीती आहे तर क्रिकेटचा खेळ तुमच्यासाठी नाही. आणि सर्वात महत्वाची बाब, हा सामना जर आपण हरलो तर 21व्या पर्वाला स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतिचषकाच्या राम राम ठोकावा लागेल. त्याचमुळे अजूनही संधी आहे LK स्टार या संघाला. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 ची गरज. 3 चेंडू 4, 1 शॉट. एक शॉट आहे म्हणजे आता पुन्हा एकदा ट्विस्ट येतोय. रिव्ह्यू करायचंय. यस, रिव्ह्यू चेक करायचा आहे. अंपायर्स कॉल आहे तो. अंपायर्स कॉल आहे बॅटिंग एंडला. बॅट ग्राइट झाले का? बॉलर्स रिव्ह्यू शॉर्ट रन आहे का ते चेक करणार आहोत बॅटिंग एंडला.
चेक करेंगे यहाँ पर, क्योंकि देखिए बहुत सारा सस्पेंस पिछले मैच में भी देखा है कि जो आखिरी गेंद पे जो ड्रामा हुआ, सबसे बढ़िया ड्रामा अगर देखिए तो वहाँ पर होता हुआ क्या कुछ घटा नहीं है। लेकिन वो ये भी मैच है ना उसी तरह से चल रहा है, जिस नक्शे कदम पे चला था वो मुकाबला, ये मुकाबला उसी तरह से। लेकिन अंपायर चेक करें, सामना हाय व्होल्टेज परिस्थितीमध्ये जाऊन पोहोचलेला आहे। मंचावर आदरणीय प्रमोदजी रतन पाटील साहेब उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर संतोष जुवेकर उपस्थित आहेत। आणि दादा, तुमच्या माहितीसाठी सध्या 25,000 प्रेक्षक ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत 70-70 स्पोर्ट्सवर। आणि आता एक रन शॉट आहे का याच्याविषयी ती चर्चा सुरू आहे कंट्रोल रूम मध्ये, पीसीआर रूम मध्ये। पाहूया त्यांचा निर्णय काय येतोय या धावेच्या बाबतीत। चर्चा या सामन्याची, चर्चा या स्पर्धेची, साहसाच्या महासंग्रामाची, आणि त्याचमुळे या एका धावेचं महत्त्व दोन्ही संघांना ठाऊक आहे। आणि त्याचमुळे पाहूया निर्णय नेमका काय येतोय, कारण आता सामना शेवटच्या षटकावर, शेवटच्या टप्प्यावर, आणि या शेवटच्या टप्प्यावर कार्यक्रम नेमका कोणत्या संघाचा होतोय ते देखील पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत। एक एक रन का महत्वपूर्ण क्षण है, एक एक रन, क्योंकि हमेशा देखिए बेहतर होता है, क्योंकि मौका कब बदल जाए, कहानी कब बदल जाए, सिचुएशन कब बदल जाए, इसके बारे में पता नहीं चलता। ये बेहतर क्षण आप सभी के सामने यहाँ पर आए, हम थोड़ा सा चेक कर रहे हैं, क्योंकि एक एक क्षण छोड़ना नहीं चाहते। थोड़ा सा देखिए यहाँ से अगर देखिए शॉर्ट रन होता है तो मुकाबला और थोड़ा सा सस्पेंस बनेगा, बरकरार रहेगा, लेकिन मुकाबला ऑन है, ये कुछ भी हो सकता है इस मुकाबले में। मनीष सर, क्रिकेटच्या खेळामध्ये फक्त हातपाय चालवायचे नसतात तर डोकं सुद्धा चालवायचं असतं, आणि या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या टीमने डोकं चालवलेलं आहे। आणि नक्कीच तो एक रेफरल की त्या ठिकाणी बॅटरने व्यवस्थित बॅट ड्रॅग केली आहे का, ती धाव पूर्ण आहे का, त्याची शहानिशा करण्यासाठी पंचांकडे ती मागणी केलेली आहे। त्याचमुळे क्रिकेटचा खेळ अजून जास्त अद्भुत होत चाललाय। एक तो देखिए प्रदीप है, वो बिलाल भी वहाँ पर देखिए तो जिस तरह से बात कर रहे हैं, और शायद देखिए तो जिस तरह से प्रदीप के हाव भाव देखिए तो थोड़ा सा प्रेशर में आए, और भूषण गोले अगर देखिए थोड़ा सा रिलैक्स फील करे। पिछला मैच भी अगर देखिए इसी तरह से चला था, अंतिम गेंद में बहुत सारा सस्पेंस बरकरार था, लेकिन कहीं ना कहीं स्वर्गीय रतन बुआ पाटिल स्मृति चषक की बात करें, एक बढ़िया टूर्नामेंट है यहाँ पर देखिए तो सभी को एक बेहतर, कहते हैं न्याय बहुत ज़बरदस्त है यहाँ पर। योगेश पेडणेकर यांनी तेच सांगितलं की शिस्त आणि प्रेम या दोन गोष्टी आम्हाला स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये मिळालेल्या आहेत, आणि त्याच मिळायला पाहिजे। बघा या ठिकाणी स्क्रीनवर आपण पाहतोय दूध का दूध, पाणी का पाणी, आणि त्याचमुळे आता तुम्हाला ते स्क्रीनवर पाहायला मिळते बॅट ड्रॅग झालेली आहे। तर या दोन धावा कंप्लीट होणार आहे, त्याचमुळे आता इक्वेशन आपण जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। 3 चेंडू जिंकण्यासाठी 4 ची गरज, 3 गेंदें 4 चाहिए। दूध का दूध, पानी के पानी, क्वालिटी का दूसरा नाम 70-70 कि मुकाबला अगर बराबर पे छूट जाता है तो हो जाएगा सुपर ओवर। क्या बनेगा ये मुकाबला सुपर ओवर, क्योंकि गेंदे बाकी 3 है, रन चाहिए 4। बिलाल बनाम राजधानी सातारा, भूषण गोले 3 पे 4। ओहो, जबरदस्त शॉट खेला है, बिल्कुल देखिए यहाँ पर स्लाइस करते हुए और चौके के साथ में मुकाबला अपने नाम करते हुए राजधानी सातारा, भूषण गोले की यहाँ पर बल्लेबाजी दहाड़ हो चुकी है, और आता हुआ चौका इसी के साथ में मुकाबला अपने नाम किया है प्रवीण 11 खारघर टीम ने। वेल डन। नेक्स्ट मॅच प्रवीण 11 खारघरचा सामना आहे, परी 11च्या विरुद्ध होईल। पहिले आता एक विशेष सन्मान, भव्य सन्मान या स्पर्धेमध्ये आपण करणार आहोत। नुकतंच ज्यांचं या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेलं आहे आणि त्यांचा जो चित्रपट आहे छावा, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याचा गौरव आणि खऱ्या अर्थाने ती एक मोठी लढाई हिंदवी स्वराज्यासाठी जे लढले, आणि त्याच्यामध्ये धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे विश्वासू साथीदार रायाजी माळगे यांची भूमिका ज्यांनी पार पाडली असे संतोष जुवेकर यांचा सन्मान इथे केला जाईल। आदरणीय विजयजी रतन पाटील साहेब, त्याचबरोबर प्रमोदजी रतन पाटील साहेब आणि